काही ना काही करण्याची इच्छा असणारे सर्व लोक आहेत. याच ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आजचा हा आपल्या समुपदेशनाचा हा कार्यक्रम याच्यामध्ये स्पेशली 2 महत्त्वाच्या विषयांवर डिस्कशन होणार आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या होस्ट तनुजा इनामदार मॅडम करतील आणि कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सर्वांसमोर मांडतील. माझी एक विनंती सर्वांना आहे की कुणाच्या काही शंका असतील, प्रश्न असतील ते आपण सर्वात शेवटी विचारावेत, कारण सगळ्यांना म्यूट करून ठेवलेलं असेल आणि सगळ्यात शेवटच्या काही सेशनला आपण शंका निश्चित त्यावर चर्चा करू. समजा आपला सेशन हा 45 मिनिटाचा स्लॉट आहे. जर काही वाटलंच तर आपण मीटिंग पुन्हा रिस्टार्ट करू शकतो. डिस्कनेक्ट होईल 40 मिनिटानंतर, 45 मिनिटानंतर आणि गरज असेल तर मीटिंग कंटिन्यू केली जाईल. मी तनुजा मॅडमला विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि कोऑर्डिनेशन करून पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. तनुजा मॅडम प्लीज. नमस्कार मंडळी, सर्वांचं आपल्या या मीटिंग मध्ये पहिल्यांदा स्वागत. आज वाई कोविड टास्क फोर्स कडून घेतली जाणारी ही आपली व्हर्च्युअल अशी पहिली मीटिंग. आज आपण मीटिंग घेतली आहे स्पेशली जे होम आयसोलेशन मध्ये पेशंट आहेत त्यांच्यासाठी. अशा या पेशंट बरोबर आपण संवाद साधण्यासाठी बोलावलं आहे 2 तज्ञ डॉक्टरना. यात त्यांच्याकडून पेशंटला मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्या काही शंका असतील तर त्याचंही निरसन केलं जाईल. आपल्या बरोबर आज 2 डॉक्टर आहेत. ते पहिल्यांदा आपल्याजवळ बोलतील. त्यानंतर आपल्या वाईच्या प्रथम नागरिक प्रतिभाताई शिंदे या थोडंसं त्यांचं मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर आपले जर काही प्रश्न आणि असतील तर ते विचारून त्यांचं निरसन केलं जाईल आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन आपली ही मीटिंग संपेल. तर आज आपल्या या कार्यक्रमात पहिली मी डॉक्टर ज्या आहेत त्यांची ओळख करून देते. त्या आहेत डॉक्टर सस्मिता सनकी जैन, ज्या जनरल प्रॅक्टिशनर आहेत. गेली 23 वर्ष त्या वाईमध्ये प्रॅक्टिस करतायत. त्याचबरोबर सायकोलॉजिकल काउन्सिलर आहेत. भरतनाट्यम त्यांचं झालंय. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्या 18 वर्ष ट्रेनर आहेत आणि त्याचबरोबर त्या योग प्रवीण देखील आहेत. त्या आज आपल्याजवळ बोलणार आहेत. या सगळ्या कोविड काळामध्ये आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल ते आपल्या बरोबर बोलणार आहेत. मी डॉक्टर सस्मिता जैन यांना विनंती करते की त्यांनी आपल्या बरोबर संवाद साधायला सुरुवात करावी आणि आपल्याला मार्गदर्शन करावे. डॉक्टर सस्मिता. हॅलो हॅलो, बोला, आवाज येतोय. येस, ओके. नमस्कार. सगळ्यात प्रथम वाईकरांसाठी मला सेवेचा हा म्हणजे सेवेची संधी मिळाली याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. विषयालाच डायरेक्ट आपण हात घालू वेळ न घालवता. तर सध्या प्रचंड भयावह परिस्थिती झालेली आहे ह्या कोविडची. या पूर्ण वर्ष 1.5 वर्ष झालं आपण सगळेजण या कोविडच्या परिस्थितीची संघर्ष करत आहोत. बघा, यासाठी आपण स्वतः आता काय करायला पाहिजे. तर आता आपली या ग्रुपला सगळे पॉझिटिव्ह आलेले पेशंट आहेत. तर पहिली गोष्ट आपण अशी करू शकतो, ज्या दिवशी आपल्याला अस्वस्थ वाटेल, मी म्हटलं अस्वस्थ वाटेल, सर्दी ताप घसा वगैरे फक्त नाही म्हटलेलं, तर मी फक्त म्हटलं अस्वस्थ ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपण आपली स्वतःची टेस्ट करून घ्यायला पाहिजे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आता हे आपण असं का म्हणतोय, तर बघा, पूर्वी म्हणजे 1 वर्षापूर्वी जेव्हा कोविड नवीन आला होता त्यावेळी सर्दी ताप घसा अशी लक्षणं होती, असे सिम्पटम्स होते पहिल्यांदा. पण या वर्षी त्याचं स्ट्रेन चेंज झालाय, म्युटेशन झालंय, व्हायरसचं म्युटेशन झाल्यामुळे त्याचे रूप बदललंय. जसं मागच्या वर्षी आपण म्हणू शकतो पालक विषाणू होता, म्हणजे असं पॅरेंट व्हायरस म्हणू आपण त्याला, आणि आता त्याची मुलं आहेत. तर बघा, एकाच आईची 2 मुलं सेम नसतात, त्यात थोडाफार फरक असतो. तर तसंच विषाणूंचं हे रूपही बदललेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला सर्दी ताप घसा दुखणं एवढंच फक्त सिम्पटम न राहता त्याच्यामध्ये आता ऍडिशनल सिम्पटम दिसतात. एखादा जुलाब होतो, पोट दुखतं, अपचन झाल्यासारखं वाटतं, उलट्या होतात, त्यानंतर फक्त वीकनेस जाणवतो. काही वेळेला काही रुग्णांना फक्त वीकनेस जाणवतो, अंगावर लाल चट्टे येतात, लाल फोड येतात आणि खाजवतं सुद्धा अंग. म्हणजे मला फक्त अंग खाजवतंय तर मला कोविड पॉझिटिव्ह येऊ शकत नाही. डॉक्टर तुम्ही काहीही सांगता, मी रॅट टेस्ट का करू, इथपर्यंत लोक बोलतात. पण हे एक लक्षण आज या वर्षीच्या कोविडच्या इन्फेक्शन मध्ये हे दिसून येते.
तर आज मला सांगा WHO सारखी संस्था आहे, तिलाही पूर्णपणे 100% ह्या रोगाबद्दल माहिती नाहीये. मग सगळे डॉक्टर्स त्याच्यासाठी प्रयत्न करतायत. तर पब्लिकची साथ खूप खूप महत्वाची आहे. जर आपल्याला ह्या संघर्षामध्ये आपली जीत करायची असेल, आपल्याला जिंकायचं असेल, तर आपली सगळ्यांची साथ डॉक्टर्सना खूप महत्वाची आहे. त्यानंतर मला सांगा, रॅट टेस्ट करायला आपण घाबरतो का? म्हणजे मला स्वतःला प्रॅक्टिस करताना हा अनुभव येतो, की रॅट टेस्ट सांगितली डॉक्टरांनी, की करून घ्या. तर आपण घाबरतो. तर तसं घाबरून अजिबात जायचं कारण नाही. मला सांगा, आपले पैसे जातो म्हणून आपण घाबरतो, की आपल्याला वेगळं राहायला लागेल म्हणून आपण घाबरतो? तर हे थोडंसं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याची सिव्हिअरिटी काय आहे? का गरज आहे त्याच्या टेस्टची? हे लक्षात घेऊन रॅट टेस्ट करा. पॉझिटिव्ह आली तर पटकन उपचार करूयात आणि पटकन त्यातून बाहेर पडता येईल. आणि निगेटिव्ह आली तर बिनधास्त राहा, पण बिनधास्त वागू नका. हा एक त्याच्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. बघा, एकच उपाय आहे याच्यासाठी आपल्याला काळजी घेण्याचा. हं. तर काळजी तर आपण घेतली, पण तरी सुद्धा आपण घरात राहून सुद्धा इन्फेक्शन झालंय. बरोबर? तर रॅट टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्याला आता खरं तर काय करायचंय हे जाणून घेऊ. बघा, क्वारंटाईन हा शब्द जो आहे, त्याचं मराठीत शुद्ध भाषांतर आपण जर केलं, तर क्वारंटाईन म्हणजे सेपरेट राहणं, एकटं राहणं, वाळीत टाकल्यासारखं राहणं. तर ह्या शब्दाला कदाचित आपण घाबरत असू. मला वाटतं आपली जी आत्ताची सध्याची पिढी आहे, त्याच्या आधीच्या पिढीला वाळीत टाकणं हा शब्द खूप म्हणजे मनाला लागणारा असेल. कदाचित त्याची काहीतरी भीती आपल्या मनात असेल आणि आपण रॅट टेस्ट करायला घाबरत असतो. वाळीत टाकलं तर माझं कसं होईल? मी एकटाच कसा राहू? या भीतीपोटी आपण रॅट टेस्ट करायला नकार देतो आणि तिथंच आपली पहिली चूक होते आणि त्याचं रूपांतर आता इतका भयानक स्थितीमध्ये गेलंय, की आज कोणताही पेशंट ज्यावेळी त्याला दम लागतो, त्याच वेळी डॉक्टरांकडे किंवा आपल्या वाईत सगळे इतके लोक मदत करत आहेत. त्या लोकांना त्यांचे फोन येतात आणि त्यावेळेला तो पेशंट अगदी सॉरी, अगदी सीरियस कंडिशनमध्ये दिसतो आणि त्याला फक्त ऑक्सिजनचा बेड नाही चालत, तर त्याला डायरेक्ट व्हेंटिलेटरवर व्हेंटिलेटरच्या बेडची सोय करावी लागते. तर ही परिस्थिती या पायरीमुळे आलेली आहे, की आपण रॅट टेस्ट करायला घाबरतोय. बघा, गव्हर्नमेंटनी आपल्याला हे सगळं फ्री दिलेलं आहे. हां, त्याचा फायदा तर आपण घ्यायला पाहिजे, गव्हर्नमेंटला साथ दिली पाहिजे. तर याच्यामध्ये क्वारंटाईनमध्ये खरं तर घाबरण्यासारखं काहीच नाहीये. त्याचा सुंदरसा शब्द आहे आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे विलगीकरण. समजा माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर मी स्वतः आज पहिल्यांदा ज्या क्षणी मला समजेल, की टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली, तर त्या क्षणापासून मी माझं बिहेवियर कसं ठेवलं पाहिजे, तर मी स्वतः दुसऱ्यांपासून वेगळा राहायचंय हे तिथं लक्षात घ्यायचंय. हं. आणि माझ्यामुळं दुसऱ्यांना काही त्रास होता कामा नये ही त्या क्षणीपासून आपण काळजी घ्यायला सुरू करायची. सगळ्यांपासून आपण स्वतः दूर राहायचंय. आणि दुसऱ्यांनी काही बोलायलाच लावायचं नाही आपण दुसऱ्यांना, की तुला काही पॉझिटिव्ह आहे बाबा टेस्ट तू माझ्याजवळ येऊ नको. हे म्हणायला दुसऱ्यांना न लावता आपणच स्वतः बाजूला राहायचंय. तर स्वतःचीच काळजी घ्या आणि याबरोबरच दुसऱ्यांचीही काळजी घ्या. त्यानंतर आता घरात आपल्याला राहायचंय 14 दिवस. 14 दिवस का? तर बघा, इन्फेक्शन ज्या दिवशी होतं, त्या दिवशी लगेच सिम्प्टम्स किंवा लक्षणं आपल्याला येत नाहीत. ज्या दिवशी आपल्याला पहिलं लक्षण दिसेल, कुठलंही लक्षण असेल ते एक सिंपल साधं लक्षण जरी दिसेल, अंग जरी दुखलं, तरी सुद्धा त्या दिवशी आपल्याला आपण समजायचं तो पहिला दिवस असेल आपल्या इन्फेक्शनचा. आणि त्याच्या आधी 3 ते 14 दिवस आपण कदाचित कुठल्यातरी रुग्णाच्या किंवा कोविड पॉझिटिव्ह असलेल्या माणसांच्या संपर्कात आलेलो असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 दिवस हा एक त्याचा इन्क्युबेशन पिरियड आपण ज्याला म्हणतो. म्हणजे ज्या क्षणी इन्फेक्शन झालं, त्या क्षणापासून पेशंटला पहिला सिम्प्टम दिसतो. या पिरियडला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो आपण. तर ह्या इन्क्युबेशन पिरियड किती दिवसांचा आहे तर तो 14 दिवसांचा आहे. आणि तिथून पुढे 14 दिवस आपण बाजूला राहायचंय. टेस्ट ची शंका आपल्याला आहे आणि आपण जरी निगेटिव्ह आलो तरी सुद्धा जर समजा आपण एखाद्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात आलो, तरी सुद्धा आपण 14 दिवस शक्यतो वेगळं राहायचंय. कारण या 14 दिवसामध्ये आपल्याला सिम्प्टम दिसण्याची, लक्षणं दिसण्याची सुरुवात होऊ शकते.
त्यासाठी आपण हा 14 दिवस 15 दिवसाचा आपण आयसोलेशन पिरियड आपण मानतो आणि तसं आपण तसं वागलं पाहिजे. ठीक आहे. तर घरामध्ये आपण राहिल्यानंतर काय करायचंय, तर स्वतः पहिल्यांदा स्वतंत्र खोलीत राहायचंय. त्यालाच आपण विलगीकरण म्हणतो. अलग राहायचंय बाकीच्या लोकांपासून. त्यानंतर स्वतःच्या वस्तू सगळ्या स्वतः वापरायच्या आहेत. स्वतःच्या वस्तू वेगळ्या ठेवायच्या आहेत, ज्या ज्या आपल्याला लागणार आहेत त्या. आणि बाकीचे लोक त्याला हात लावणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. स्वतंत्र खोलीमध्ये त्या खोलीला जर अटॅच्ड संडास बाथरूम असेल तर उत्तमच. नसेल तर आपण काय करू शकतो, प्रत्येक माणसाने घरातल्या संडास बाथरूम जेव्हा वापरतील त्या प्रत्येक वापरानंतर साध्या साबणाच्या पाण्याने संडास बाथरूम चप्पल, संडासला जाण्यासाठी वापरायची चप्पल, नळ, तुमचा जग असेल, बकेट असेल, काही त्या सगळ्या वस्तूंवर साबणाचं पाणी मारायचंय. किंवा सोडियम हायपोक्लोराईड जर मिळेल कुणाला, सोडियम हायपोक्लोराईडची गोळी मिळते, त्याचं द्रावण करून आपण मारू शकतो किंवा सिंपल अगदी साबणाचं पाणी सुद्धा उपयोगी होतं. त्यानंतर दिवसभरात सारखे साबण पाण्याने हात धुवायचे आहेत. त्यानंतर कमीत कमी आपण रूमच्या बाहेर तर जायचंच नाहीये आणि कमीत कमी वस्तूंना आपण हात लावायचा आहे. शिवाय घरामध्ये आपण इकडे तिकडे फिरायचं नाहीये. आपल्या घरात जर लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांच्या जवळ तर बिलकुल फिरकायचं नाहीये. कारण कोमॉर्बिड पेशंट असतील तर अजिबातच नाही. त्यानंतर बाहेर जाताना आपण इतके दिवस मास्क लावत होतो, घरात आपण मास्क नव्हतो लावत. तर जर पॉझिटिव्ह पेशंट आपण झालेलो असू, आपली टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असेल, तर पहिलं काम असेल मास्क काढायचा नाही. बाहेर जाताना लावण्याचा होतो तो मास्क आता घरात आपण कंपल्सरी कंटिन्यू लावायचा आहे. त्यानंतर शिंकताना, खोकताना, बोलताना साधारण मास्क असणारच आहे. पण जर समजा आपण एकटे असू रूम मध्ये तर आपण मास्क काढू शकतो आणि त्या खोलीचं दार आपण पहिल्यांदा बंद ठेवलेलं पाहिजे. त्या खोलीत बाकीचे लोक तर नाहीच यायला पाहिजेत, पण आपण त्या खोलीचं शक्यतो दार बंद ठेवायचं आणि मागच्या बाजूला जी खिडकी असेल किंवा गॅलरीचं दार असेल उघडं, तर ते आपण उघडं ठेवून तुम्ही हवेशीर खोलीमध्ये राहू शकता. त्यानंतर जे रुमाल वापरू, जे मास्क वापरू, तर ते साधारण मास्क आपल्याला 6-6 तासांनी धुवायचा आहे आणि वेगळा मास्क वापरायचा आहे. शक्यतो N95 वापरला तर अतिशय उत्तम. नसेल N95, कुणाला परवडत नसेल किंवा नसेल आपल्याकडे अवेलेबल, तर 3 लेअरचा मास्क आपण शिवून घेऊ शकतो. 3 लेयर्ड मास्क आपण कमीत कमी वापरू शकतो. आणि डिस्पोजेबल मास्क आणि टिश्यू पेपर वापरण्यापेक्षा मी असं सजेस्ट करेन की कापडी वापरा. कापडी मास्क आपण परत धुवून वापरू शकतो. टिश्यू पेपर वापरले तर त्याचा कचरा होईल किंवा सर्जिकल मास्क जर वापरले तर त्याचा कचरा वाढेल आणि त्याचं परत डिस्पोज करताना आपल्याला त्रासदायक होईल. आपले नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा ते कचरा आपला घेऊन जातात, तर त्यांनाही इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तर आपल्याला डिस्पोज होणार नाही इतक्या व्यवस्थित प्रमाणात करायला, तर आपण कापडी मास्क वापरू शकतो. हे माझं एक सजेशन राहील. त्यानंतर प्रत्येक तासाला 2-2 तासाला माझा SpO2 बघतो. मी ऑक्सिजनचं माझं प्रमाण बघतो. काही नाही ना झालं, मला ताप नाही ना आला, थर्मामीटर लावून ताप बघतो. हे असं करत बसू नका. त्याच्यात तुम्ही स्वतःचं म्हणजे हे लक्ष त्याच आजाराकडे आपण दिलं जातं. तर तसं न करता साधारण 6 ते 8 तासांनी एकदाच ऑक्सिजन चेक करा. एकदा स्वतःचं टेम्परेचर चेक करा. त्यानंतर आता या सुरुवातीच्या पहिला दिवस ते 5 दिवस ही आपल्याला सवय लावायची वेळ आहे की आपण वेगळं राहायचंय. आता यावेळी जेवण वगैरे आपल्या घरातल्या लोकांकडून मागणार आहोत, तर त्यांना जेवणाचं ताट किंवा जी काही तुम्हाला वस्तू हवी आहे ती आपली दाराशी आणून ठेवायला लावा. आपण ते लोक गेल्यानंतर आपण मास्क लावून ते वापरा. त्यानंतर आपल्या स्वतःकडे तर लक्ष द्यायचंय. 5वा दिवस जेव्हा असेल, 5वा ते 7वा दिवस अतिशय क्रिटिकल आहे, हे लक्षात घेऊ आपण. का? तर हा 5वा दिवस पासून 7व्या ते 8व्या दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी जाणू शकतो की आपला COVID-19चं इन्फेक्शन आहे हे आपण चांगल्या म्हणजे बरं होण्याकडे जाणार आहे कंडिशन आपली, का निमोनियाकडे जाणार आहे. तर इथे 2 फेज आहेत.
एकदा निमोनियाच्या पण 2 फेजेस आहेत. पहिली गोष्ट आहे 5 दिवसानंतर आपल्याला काहीच त्रास झाला नाही, तर आपण उत्तमरित्या असणार आहोत. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इन्फेक्शन वाढलेलं नाही, हे आपण लक्षात घेऊ शकतो. पण 5व्या दिवसानंतर लक्ष दिलं आणि आपल्याला जर दम लागायला लागला, धाप लागायला लागली, तर आपण अतिशय काळजी घेण्यासारखी कंडिशन होऊ शकते. त्यामुळे ह्या 3 दिवसात हा पिरियड खूप क्रिटिकल आहे. तर तिथे लक्ष द्यायचंय. काळजी करायची नाहीये, काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला निमोनियाकडे वाटचाल न करता किंवा जाऊ नये आपली कंडिशन निमोनियाकडे असं जर वाटत असेल, तर आपल्याला पहिले 4 दिवस अतिशय उत्तम संधी आहे. त्या संधीमध्ये आपण प्राणायाम करू शकतो, ध्यान करू शकतो, आपली श्वासाची कॅपॅसिटी वाढवू शकतो. बघा प्राणायाम, ध्यान या गोष्टींनी होतं काय? प्राणायामाने तर आपण माहिती आहे सगळ्यांना आपल्या लंग्सची किंवा फुफ्फुसांची क्षमता वाढते. त्यानंतर मन आपल्या ताब्यात राहायला लागतं किंवा इमोशनल वॉश आउट होतं आपलं प्राणायामामुळे. सकारात्मक विचार व्हायला लागतात. मनामध्ये आता ही सध्याची भीती आहे, की मला काही होईल का? ही भीती सुद्धा प्राणायामाने तुमची दूर होणार आहे. तुमचे मत किंवा मन सकारात्मकतेकडे वळणार आहे. बघा, emotionally loaded mind will be emptied by the pranayama, and at this stage it gives us the strength for all problems in our life. So म्हणून प्राणायाम अतिशय गरजेचा आहे. तर हे 4 दिवस ऍटलिस्ट 4 दिवस तुम्ही घरात प्राणायाम करू शकता. आता प्राणायामासाठी तुम्ही कुणाकुणाशी संपर्क करू शकता. आपल्या वाईमध्ये बरेच लोक आहेत प्राणायाम किंवा योगा शिकवणारे. आणि ध्यान एक त्याच्यात खूप महत्वाची गोष्ट आहे. ध्यानामुळे आपण काहीच करत नसतो अशी स्थिती आहे. पण त्या ध्यानामध्ये संपूर्ण शरीराचं सेल आणि सेल, पेशी सगळी भरून निघते. तर खूप महत्वाचं आहे. तर त्यानंतर आता घरात आहेत तर आणखीन एक थोड्याशा गोष्टी 5व्या ते 8व्या दिवसापर्यंत आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. ज्यांना ब्लड प्रेशर आणि शुगर असेल त्यांचं मात्र व्यवस्थित मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. गेला 95च्या खाली गेला. SpO2 जर बीपी आणि शुगर असलेल्या पेशंटचा ऑक्सिजन लेवल 95 पेक्षा जर खाली गेला, तर त्यांना पहिली गोष्ट सांगायची आहे की पालथं झोपा. आपल्याला सगळ्यांना व्हॉट्सअपवर बघून माहिती आहे की पालथं झोपल्यानंतर आपल्याला श्वसनाची आपली कॅपॅसिटी क्षमता वाढते. तर त्यावेळेस आपण पालथं झोपायला सांगायचं आणि मग आपण पालथं झोपायला सांगून त्यांना खोल श्वास घ्यायला आणि सोडायला लावायचे आणि मग आपण त्यांच्यासाठी बेड शोधायला सुरुवात करू शकतो. तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये. पहिली प्रिकॉशन घ्यायची, त्यांना पालथं झोपून खोल श्वास घ्यायला लावायचे. त्यानंतर मग सिटी स्कॅन करायला, मग डॉक्टर सांगतील तसं सिटी स्कॅन करायला आपण जाऊ शकतो. त्यानंतर मनाने पॉझिटिव्ह राहायचं. तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणखीन थोडंसं मी उपचार सांगू शकते तुम्हाला. घरात आपण एकटेच असणार आहे, आपल्या हातात तर आता सगळं जग आहे, आपल्या मोबाईलमध्ये तर सगळं जग सामावलेलं आहे. तर या जगाशी कनेक्टेड राहा, त्यातल्या त्यात पॉझिटिव्हच बघत राहा. मात्र त्याच्यामध्ये मनोरंजनात्मक आपण बघू शकतो. आपल्याला जी आवडतात वस्तू, गोष्टी, तर ते आपण त्याच्यावर करू शकतो. मोटिवेशनल सिनेमा किंवा देशप्रेम असणाऱ्या पोवाडा म्हणा किंवा आपलं रक्त सळसळेल किंवा आपला उत्साह वाढेल, अशा काही गोष्टी आपण त्या वेळी आपण करू शकतो. आपल्या विचारांना एक उर्मी देणारं, उत्साह देणारं असं काही असे काही व्हिडिओज बघा. तर आपले त्याच्यामुळं काय होतं, आपले विचार सकारात्मक होतील आणि आपली काहीही करण्याची क्षमता आणि कोविडशी फाईट करण्याची क्षमता वाढत राहील. आणि तसंच आपलं शरीर सुद्धा त्याला रिॲक्ट होऊन आपण कोरोनाशी लढाई पक्की करू शकू. त्यानंतर आता कुठल्या वेळेला कुठल्या टेस्ट करायच्या ह्या गोष्टींनी आपण व्हॉट्सअपवर खूप बघतो. तर व्हॉट्सअपचं नॉलेज आपण थोडं बाजूला ठेवलं तर आपली भीती नक्की कमी होईल. मला सांगा, आपण मागे 2000च्या आसपास साधारण स्वाईन फ्लू आला होता. तर त्यावेळी आपण इतके ज्ञानी नव्हतो कुठल्या रोगाविषयी. तर मला आता मी नक्की म्हणू शकते की स्वाईन फ्लूचा व्हायरस कुठला हे लोकांना सांगूही शकणार नाहीत लोक. पण आज कोविड-19चं इतकी सगळी माहिती सगळ्या लोकांना आहे. तर ठीक आहे, पण मला हे एवढं सांगायचंय की जेव्हा स्वाईन फ्लू झाला होता त्यावेळेस आपण घाबरून पटकन डॉक्टरांकडे जायचो आणि डॉक्टर जे सांगतील ते आपण ऐकायचो. त्यामुळे आपण त्या लाटेतून खूप सावरलो लवकर. तर तसंच हे आहे. आता
कोविड-19 विषयी आपण व्हॉट्सअपवर बघितलंय, त्यामुळे आपल्याला अर्धवट नॉलेज आहे. आणि सगळ्या मेडिकल फील्डला सुद्धा हा व्हायरस नवीन नसला तरी पण प्रॅक्टिकली तो आता आपल्याला त्याच्याशी फाईट करण्याचं नॉलेज थोडं एक्सपेरिमेंट स्तरावरच चाललेलं आहे. तर त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, डॉक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि डॉक्टर ज्यावेळी ज्या टेस्ट सांगतील त्या त्यावेळी केल्या पाहिजे. उगीचच आपण घाबरून जातो, सिटी स्कॅन करायला पळतो, ऑक्सिजनचा बेड मिळवायला पळतो. कुणाला काय सुचेल ते माणसं करतात सध्या. तर तसं न करता डॉक्टरांवर विश्वास ठेवा. डॉक्टर आपल्या भल्यासाठीच काही काही करत असतात गोष्टी. तर टेस्ट सुद्धा कधी करायच्या हे डॉक्टरांना ठरवू द्यात. सिटी स्कॅन तुमच्या ज्या टेस्ट केल्यात त्याच्यावरून तो इलाज ठरतो. त्यानंतर पेशंटची लक्षणं, त्या वेळची पेशंटची स्थिती, पेशंटची ऑक्सिजनच्या पातळीचा आलेख, त्यानंतर दम कशामुळे लागतो, अंगाला सूज आहे, अंगावर लाल पोट उठले किंवा काही जे काही असेल, तर प्रत्येक पेशंटची रिएक्शन किंवा प्रत्येक पेशंटची प्रतिक्रिया किंवा आपण म्हणू शकतो प्रत्येक पेशंटचा उपचाराला रिस्पॉन्स प्रत्येक शरीराचा वेगवेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक शरीरानुसार जसं जसं प्रसंग येईल तसे डॉक्टर आपले निर्णय बदलू शकतात. ज्यावेळी इन्फेक्शन होतं त्यावेळी शरीरात अक्षरशः उलथापालथ चालू असते आणि त्या उलथापालथीनुसार शरीरामध्ये बदल घडत असतात आणि त्या बदलांनुसार डॉक्टर्स पाहिजे तेव्हा पाहिजे त्या टेस्ट करून घेतात आणि त्यानुसार उपचार देत असतात. तर त्यामुळं आपण डॉक्टरांवरचा विश्वास कायम राखला पाहिजे. विश्वास हाच 99% काम करणार आहे. माझं हेच म्हणणं आहे की डॉक्टरांवर विश्वास ठेवणं ही उपचाराची पहिली पायरी आहे. तर ही पायरी 99% काम करेल आणि 1% हे औषधं काम करणार आहेत, हे लक्षात ठेवा. तर तुमचा विश्वास, तुमच्या स्वतःवरचा विश्वास, तुमचा स्वतःच्या डॉक्टरांवरचा विश्वास हा खूप अमोल असणार आहे. त्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन बद्दल बोलू थोडंसं. रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं नाही म्हणून आमचा पेशंट वाचला नाही किंवा रेमडेसिवीर दिलं असतं तर वाचला असता, प्लाझ्मा दिला तर वाचला असता. तर हे सगळं आपण विचार करण्याच्या खरं तर गोष्टी नाहीयेत. ज्या पेशंटला ज्या वेळेला जे गरजेचं आहे ते डॉक्टर आपल्याला सांगतात, त्या पद्धतीने आपण ते केलं पाहिजे. काही बऱ्याच औषधांचे परिणाम असतात, दुष्परिणाम असतात, त्याची उपलब्धता या सगळ्यांबद्दल थोडंसं डॉक्टरांना ठरवू द्या आणि त्यांना पब्लिकची तुमची साथ जरूर आहे, हे खूप महत्वाचं आहे. उगीचच असली तसली औषधं कशाला देता, मला असलं काही नाहीये, मला हे होत नाहीये तर तुम्ही हे औषध दिलंच कशाला, असं बोलू नका. कारण आपल्याला पूर्ण ज्ञान नाहीये त्याच्याबद्दल आणि डॉक्टर जे आपल्याला तपासतात, डॉक्टर जे आपल्याला बघतात, आपण दारातून जरी जाताना स्वतः डॉक्टरांचं लक्ष जर आपल्याकडे असेल तर डॉक्टर तुमच्या चालण्यावरून तुम्हाला काय झालंय हे ओळखत असतात. हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यामुळे डॉक्टरांनी 9-10 वर्ष अभ्यास केलेला आहे आणि मग इतके वर्ष म्हणजे प्रत्येकाची आता अनुभवांची वर्ष वेगवेगळी आहेत प्रत्येक डॉक्टरांची. 10-20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, काही डॉक्टर 50-50 वर्ष प्रॅक्टिस करतात आज. तर त्यांच्या अनुभवा इतकं नॉलेज आपण नक्कीच 1-1.5 वर्षात, 4-5 वर्षात व्हॉट्सअपद्वारे मिळवलेलं नाही, असं मला सांगायचंय खरं तर. तर कृपा करून याचा विचार सगळ्यांनी जरूर करावा. आणि एक खूप महत्वाची गोष्ट आहे विश्वास. संपूर्ण दुनिया विश्वासावर चाललेली आहे. मला सांगा, पृथ्वी अवकाशामध्ये, सूर्यमालिकेमध्ये अधांतरी आहे आणि त्या पृथ्वीवर आज आपण सरळ पाय रोवून उभं राहू शकतो विश्वासाने. कंप्लीट 100% विश्वास आहे आपला, म्हणून आपण सहजपणे पाय ठेवू शकतो आणि आपल्याला गॅरंटी आहे की आपण पडणार नाही. भले ती पृथ्वी सूर्यमंडळामध्ये फिरतीये, स्वतः हलतीये, स्वतःभोवती फिरतीये आणि परत सूर्यमंडळात पण फिरतीये. तर इतक्या हलणाऱ्या पृथ्वीवर आपण जर पाय देऊन विश्वासाने उभं राहू शकतो, तर तसंच संपूर्ण जग हे विश्वासावर चाललेलं आहे. बघा, व्यवहारात बघितलं तर बँकेत सुद्धा आपण पैसे ठेवतो, विश्वास आहे म्हणून ठेवतो. ऑनलाईन ब्रँडेड वस्तू मागवतो, पे करतो ऑनलाईन, विश्वास आहे म्हणून करतो. आज MSCB आहे, तुम्हाला वीज पुरवते, तुमच्यावर विश्वास आहे आणि नंतर ती बिल देते, आपण नंतर बिल भरतो. हे सगळं गोष्टी विश्वासावर चाललेल्या आहेत. तर ट्रीटमेंट मध्ये सुद्धा तुमचा विश्वास आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हाच तुम्हाला बाहेर यायला याच्यातून मदत करणार आहे. तर हे थोडंसं लक्षात राहू द्या. सगळे डॉक्टर्स, नर्सेस, इतर स्टाफ सगळा आपल्या स्वतःचा जीव आणि स्वतःच्या जीवाबरोबर
त्यांच्या परिवाराचा सुद्धा जीव धोक्यात घालून आज आपण सगळे मेहनत घेतो आहोत. बाहेर आपल्या वाईमध्ये इतके व्हॉलंटियर्स तुमच्यासाठी धावपळ करतायत, ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी अक्षरशः 1:30, 2, 3 वाजता रात्री फोन येतात, पण कोणीच कधी म्हटलेलं नाही की मी आता तुम्हाला मदत करू शकत नाही. प्रत्येक माणसाला मदत मिळालेली दिसतीये मला. तर प्रत्येक डॉक्टरांना आपला पेशंट लवकरात लवकर कसा बरा होईल हीच भावना असते. तर आयुष्याची कित्येक वर्ष त्या लोकांनी अभ्यासासाठी खर्च घातलेली असतात आणि म्हणून तुम्ही जेव्हा बरे होता त्यावेळी तुमचाच इतका आनंद आणि कृतार्थ भाव त्या डॉक्टरांच्या मनात असतो, हे लक्षात राहू द्या. तर एवढंच सांगणं आहे माझं. सगळ्यांनी काळजी घ्या. टेक केअर. नमस्ते. धन्यवाद डॉक्टर. अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात तुम्ही खूप छान माहिती दिलीत. यानंतर डॉक्टर उल्का कदम या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्या आपल्या बरोबर बोलणार आहेत योग, आहार आणि व्यायाम याच्याबद्दल. डॉक्टर उल्का कदम. धन्यवाद मॅडम. माझा आवाज सुस्पष्ट येतोय का? अगदी अगदी व्यवस्थित येतोय मॅम. ओके. आता आपण संवाद साधणार आहोत. तर जे होम आयसोलेशन मध्ये आत्ताच्या व्यक्ती आहेत किंवा क्वारंटाईन आहेत, त्यांनी आहार काय घ्यायचा आणि आपलं शारीरिक आरोग्य कसं छान ठेवायचं आणि त्याचबरोबर मानसिक आरोग्य कसं छान ठेवायचं. तर मला बऱ्याच जणांचे व्हिडिओ ऑफ दिसत आहेत आणि मग मला कळणार नाही तुम्हाला समजले की नाही. तर प्लीज व्हिडिओ ऑन करा आणि इन केस तुम्हाला काही शंका आली तर अगदी निसंकोचपणे प्रश्न विचारला तरी चालेल. तर आता जे होम आयसोलेशन मध्ये आहेत त्यांनी काय काय खायचं, काय पथ्य ठेवायचं खाण्याबाबत ते आपण बघूया. तर आता जनरली असं म्हटलं जातं की करोना व्हायरस जो आहे त्याला जर हेवी ग्लुकोज असलेला डाएट गेला आपल्या शरीरात तर तो फोफावतो लगेच. मग शुगर म्हणजे आपण जी साखर खातो ती वर्ज्य केली तर अतिशय उत्तम होईल. कारण की जितकी साखर आपण खाऊ, चहामध्ये म्हणा, दुधामध्ये म्हणा किंवा गोड पदार्थ खाऊ, तेवढं काय होईल, आपली इम्युनिटी कमी होते आणि करोनाला वाव मिळतो आपले जास्त त्याचे मल्टिप्लिकेशन व्हायला व्हायरसला. त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपण भाजी खातो रोज, त्याच्याबरोबर आपण आवर्जून चपाती, भाकरी हे खातो आणि भात. या तिन्ही मध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहेत, त्यामुळे तेही थोडे कमी खाल्ले तरी चालतील. मग खायचं काय? तर जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी हाय प्रोटीन डाएट. मग याच्यामध्ये तुम्ही डाळी खा, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य भिजवून त्याच्या उसळी करा, ते भरपूर प्रमाणात घेतलं तरी चालेल. जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी अंडी खाल्ली, नंतर मटन, चिकन असे जे नॉन व्हेजिटेरियन पदार्थ आहेत ते खाल्ले तरी चालतील. फक्त जास्त मसालेदार, जास्त तिखट खायचं नाहीये, पण प्रोटीन्स आपल्या शरीरात जात आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपली ताकद शारीरिक वाढली पाहिजे आपल्याला इन्फेक्शनला सामना करण्यासाठी. प्रोटीन पावडर्स मिळतात बाजारात, त्या पण आपण घेतल्या तरी चालतील. मग ताजी फळं, याच्यामध्ये आपण जर पपई खाल्ली तर व्हिटॅमिन ए मिळेल. जर आपल्याला खोकला नसेल तर थोडंसं संत्र मोसंबी, त्यातनं व्हिटॅमिन सी मिळेल. ही फळं सुद्धा आपण खाऊ शकतो. दूध घेऊ शकतो, पनीर खाऊ शकतात. व्हेजिटेरियन लोक जे आहेत त्यांना पनीर घेतलं तर प्रोटीन कंटेंट जास्त होईल. कार्बोहायड्रेट्स कमी खा. मग आपण चपाती आणि भाकरी जरा कमी खायची, भात कमी खायचा आहे. मग काय होईल, पोट साफ होणार नाही. बऱ्याच जणांच्या मनात शंका येईल की आता पोट आपलं साफ होणार नाही, कारण की सॅटायटी जी आपल्याला रोजच्या जेवणाची सवय ती येणार नाही असं डाएट मध्ये बदल केल्याने. मग तुम्ही भाज्यांचं सूप भरपूर प्रमाणात घेऊ शकता, भरपूर पालेभाज्या खाऊ शकता. तर हे थोडेसे जेवणात बदल आहेत. म्हणजे सॅलड मध्ये सुद्धा काकडी, टोमॅटो भरपूर प्रमाणात खाऊ शकता, जेणेकरून पोट साफ व्हायला मदत होईल आणि एक प्रकारची सॅटायटी येईल तुम्हाला. भाज्यांचं सूप जर खाऊन तेच खाऊन कंटाळा आला असेल तर मग सूप बनवायला सांगायचं. आणि गरम पेय, आपण चहा, कॉफी, पण साखर नाही. मग तुम्ही सेंद्रिय गुळ वापरा आवर्जून. जर गोड खायची सवय आहे आणि शरीरात गोड काहीतरी गेलंच पाहिजे, त्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही, तर मग साखरेच्या ऐवजी सेंद्रिय गुळ, जो बाजारात काळा गुळ मिळतो तो आपल्या स्वयंपाकात वापरला तरी चालेल आणि त्याचा डाएट मध्ये आपल्या समावेश केला तरी चालेल. मग आता बरेच जण म्हणतात की काढा घ्या. तर काढा काय, अगदी असं दुसरं कोणी, आपल्या घरी ज्या वस्तू आहेत, आपल्याकडे तुळस असते, बऱ्याच सगळ्या घरांमध्ये तुळस असते. तुळस, गवती चहा बऱ्याच घरांमध्ये असतो तो, आलं थोडंसं, सेंद्रिय गुळ थोडासा, लवंग 2-3 हे टाकून एकदम चांगल्या रीतीने उकळून घेतलं तरी तो घरगुती काढा तयार होतो. हा काढा सुद्धा आपण 2 वेळा घेऊ शकतो.
लवंग आणि दालचिनी हे गरम मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते उष्ण आहेत आणि ते उष्ण पदार्थ ह्या म्हणजे करोनाच्या इन्फेक्शन मध्ये आपल्या शरीराला उपयोगी पडतात, म्हणून काढा घ्या असं सुचवलं जातं आणि त्याचा समावेश आपल्या डाएट मध्ये करायचा. आता शारीरिक तंदुरुस्ती, आता आपण 14 दिवस आहोत, आपल्याकडून कोणीही नसणार, घरालेच आपल्या रूमच्या बाहेर आहेत, आपली काळजी घेत आहेत आणि आपले मित्र मैत्रिणी बाहेर जे आहेत आपल्या संपर्कात लोक, तेही आपली काळजी घेत आहेत. पण हे 14 दिवस घालवायचे कसे? मग सकाळी उठल्यापासून एक आपलं टाइम टेबल बनवा, की सकाळी उठल्यानंतर आपले सगळे रोजचं अंघोळ बाकीची अनेक झाल्यानंतर मी काय करणार. मग एक टाइम टेबल ठरवायचं की उठल्यानंतर थोडस वॉर्मअप, म्हणजे काय, आपले सगळे सांधे हलवणे, म्हणजे अँकल जॉईंट, नंतर नी जॉईंट म्हणजे गुडघे, कंबर, आपले दोन्ही खांदे, मान, हे सगळे जॉईंट्स क्रमाक्रमाने थोडे थोडे रोटेशन द्यायचे त्याला, म्हणजे हलवायचे बसल्या जागी किंवा उभं राहून. ज्यांना रेग्युलर व्यायामाची सवय आहे त्यांना हे पटकन येईल, पण ज्यांनी कधीच व्यायाम केला नाही किंवा फक्त वॉकिंग एक्सरसाइज केलाय त्यांना खूप एका बंदिस्त खोलीत राहिल्याने कसं होईल, एकदम मी आकडून पडलोय किंवा माझ्या शरीराला काहीच हालचाल नाही असं वाटेल. मग बसल्या जागी थोडेसे हे आपल्या जॉईंट्स रोटेशन किंवा मानेचे थोडेसे खाली वर करणे किंवा मान गोलाकार फिरवणे, हे व्यायाम तुम्ही एक 15 ते 20 मिनिटं करू शकता. आपल्याकडे मोबाईल असतो, त्याच्यावर युट्यूबवर सुद्धा एक्सरसाइज येतात, ते बघून सुद्धा करू शकता. सूर्यनमस्कार याच्या आधी कधी शाळेत केले असतील किंवा नंतरही मोठं झाल्यावर आपण कधी केले असतील किंवा युट्यूबवर बघून, सगळं काही आपल्याला मिळतंय मोबाईलवर, तर ते बघून सूर्यनमस्कार जसे आपल्या शरीराला झेपतील तसे, फारही त्यातल्या त्यात म्हणजे त्यात जसे परफेक्ट आसनं दाखवली तसं आपल्याला लगेच येईल. व्यायामाची सवय नसल्यामुळे असं काही नाहीये, जसं आपलं शरीर आपल्याला परवानगी देईल, जसं आपल्या आतापर्यंतचा आपण एक्सरसाइज केले त्याचा अनुभव आपल्याला परवानगी देईल त्याप्रमाणे जागच्या जागी थोड्याफार उड्या मारा. हा झाला वॉर्मअप. याच्यानंतर प्राणायाम. आता मॅडमने सांगितलं प्राणायाम का करायचं. पहा, सिंपल लॉजिक आहे, आपण शाळेत शिकलो, प्रत्येक आत येणारा श्वास आपल्याला ऑक्सिजन देतो आणि बाहेर जाणारा श्वास कार्बन डायऑक्साईड घेऊन जातो, म्हणजे आपलं शरीर शुद्ध होतं. आता परवलीचा शब्द आहे ऑक्सिजन, बरोबर आहे ना. करोना विरुद्ध लढायचं असेल तर आपल्याला ऑक्सिजन भरपूर पाहिजे. मग भले तो आता सगळ्यांना शब्द माहितीच आहेत, ऑक्सिजन मग ड्युरा किती आहे, कुठल्या हॉस्पिटलला कशी सोय आहे, व्हेंटिलेटर आहे का. तर हा जो ऑक्सिजन आहे जो नॅचरली आपल्याला मिळतोय इतकी वर्ष आपल्या श्वासासाठी, त्या श्वासाकडे थोडंसं लक्ष द्यायला आपण शिकायचं या 14 दिवसांमध्ये, जेणेकरून आपल्या पुढच्या आयुष्यात सुद्धा आपण बरं झाल्यानंतर, आयसोलेशन मधून बाहेर आल्यानंतर ही सवय आपल्याला राहील आणि आपलं शरीर ऑक्सिजनने समृद्ध करण्यास प्राणायाम आपल्याला मदत करेल. तर ह्यामध्ये 3 अतिशय सोपी अशी प्राणायाम मी तुम्हाला सांगू इच्छिते, त्यातली बरीचशी तुम्हाला माहितही असतील. तर पहिलं आहे नाडी शोधन प्राणायाम. तर याच्यामध्ये काय, नाडी शोधन प्राणायाम मध्ये म्हणजे काय, आपण उजव्या हात असे ठेवायचे. माझा व्हिडिओ सगळ्यांना दिसत असेल तर बघा, आपला उजवा अंगठा उजव्या नाकपुडीवर, दोन्ही बोट दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि आपल्या चौथं जे बोट आहे अनामिका ती डाव्या नाकपुडीवर. ठीक आहे. अगदी नाही असं जमलं तर सरळ असं ठेवून दोन्ही बोट अशी केली तरी चालते. यामध्ये काय करायचंय, आपला येणारा श्वास आपण उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि डावीकडून तो सोडायचा. साधा श्वास, कुठलाही जोरात घ्यायचा नाही, जो आपण रेग्युलर श्वास घेतो तोच. फक्त काय करायचं, थोडासा दीर्घ म्हणजे थोडासा लांब घ्यायचा आहे. उजव्या नाकपुडीतून श्वास आत घेतला की तो डाव्या नाकपुडीने सोडून द्यायचा आहे हळूहळू. पुन्हा तो डाव्या नाकपुडीतून आत घ्यायचा आहे आणि उजवीकडून सोडून द्यायचा आहे हळूहळू. जितका दीर्घ आपण येणारा श्वास घेतोय उजव्या नाकपुडीतून त्यापेक्षाही थोडा वेळ जास्त जाणारा श्वास म्हणजे एक्झलेशन करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण श्वास सोडतो तो थोडा जास्त वेळ सोडायचा आहे. असे किती राऊंड करायचे, एका सेटिंग मध्ये साधारणतः 6 ते 9 श्वास घ्यायचे, दीर्घ श्वास. अतिशय सोपं आहे. उजवीकडून श्वास आत घ्यायचा, डाव्या नाकपुडीतून तो बाहेर सोडायचा, पुन्हा डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आणि उजवीकडून तो सोडायचा.
असे 6 ते 9 राऊंड आपण करायचे. ठीक आहे, हे पहिलं प्राणायाम झालं. अनुलोम विलोम म्हणतात किंवा नाडी शोधन प्राणायाम, हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलं पण असेल, पण आता हे आवर्जून करायचं. दुसरा प्राणायाम कुठला आहे तर स्ट्रॉ प्राणायाम. स्ट्रॉ सगळ्यांना माहिती, आपण थम्सअप पितो, कोल्ड्रिंक पितो, बरोबर की नाही? त्यावेळेस जो स्ट्रॉने आपण श्वास ते लिक्विड आपल्या घशामध्ये अन्न नलिकेमध्ये ओढून घेतो. तर इथे श्वास नाकानेच घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना काय करायचंय, हळूहळू दीर्घरित्या हा श्वास सोडायचा आहे. श्वास नाकानेच घ्यायचा आहे, लांब थोडासा. आपण नेहमी श्वास घेतो, आपल्याला आपलं लक्षही नसतं. आता आपण जाणीवपूर्वक श्वास घेणार आहोत. लांब श्वास घ्यायचा नाकानेच. हे लक्षात आलं? स्ट्रॉने जसं आपण ओढून घेतो कोल्ड्रिंक किंवा काय जे असेल ते लिक्विड, त्या रीतीने श्वास बाहेर सोडायचा आहे. स्ट्रॉ प्राणायाम हे 4 ते 5 वेळा करायचं. आणि तिसरा म्हणजे योगिक ब्रेथ. आता एकच काम करा, सगळ्यांनी आपला उजवा हात नाभीवर ठेवा. हे तुम्ही प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आपला उजवा हात पोटावर ठेवा. त्यांना उजवा हात पोटावर ठेवा. डावा हात उजव्या हातावर ठेवा आणि खोल श्वास घ्या. श्वास घेताना आपलं पोट पुढे जाते की मागे, इकडे लक्ष द्या. श्वास आत घ्या, श्वास सोडून द्या. ठीक आहे, याचं कोणी मला उत्तर दिलं तरी चालेल. श्वास घेतल्यानंतर पोट कुठे गेलंय, पुढे की मागे, हे कोणी ऑब्झर्व केलंय, कोणी उत्तर दिलं तरी चालेल अनम्यूट करून. कोणी सांगू शकेल का? हा, माझ्याबरोबर इथे संजय जे आहेत. मॅडम, श्वास घेताना पोट बाहेर येते. श्वास घेताना पोटाची हालचाल कुठे झाली तेवढं सांगा. श्वास घेताना पोट बाहेर येते आणि सोडताना आत जाते. बरोबर. तर शास्त्रीय दृष्ट्याही हे बरोबर आहे. श्वास घेताना आपलं पोट पुढे येतं. आता परत पुढे येतं. जरी चुकलं असेल तरी मी सांगते त्याच्यानंतरच. पुन्हा एकदा श्वास आपला हात आपला छातीवर ठेवा आणि दुसरा हात त्याच्यावर ठेवा, त्याच हातावरती ठेवा, लांब नाही. आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास घेताना छाती पुढे जाते का मागे हे फक्त ऑब्झर्व करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडून द्या. कोणी सांगू शकेल आपली छाती कुठे गेली श्वास घेतल्यानंतर? आतमध्ये गेली मॅडम. श्वास जेव्हा आपण भरला तेव्हा आतमध्ये गेली. अजून कोणी सांगू शकेल? नाही, छाती पुढे पुढे आली. येस, पुढे घेताना पुढे आली आणि सोडताना आतमध्ये गेली. श्वास भरताना बाहेर आले म्हणजे छाती फुगली आणि त्याच्यानंतर सोडताना आतमध्ये गेली. ओके ओके, बरोबर. आता तिसरी स्टेप आहे याच्यातली. दोन्ही हात आपल्या वरखडे आहेत ना, तिथे ठेवा. आणि पुन्हा एकदा लांब दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडून द्या. तेव्हा आपण श्वास घेतला तेव्हा बरखड्या कुठे गेल्या किंवा आपले हात कुठे गेले? वर आले होते. वर आले किंवा बरकड्या प्रसरण किंवा बाहेर गेले, बरोबर की नाही? तर जेव्हा आपण आता श्वास घेणार आहोत तेव्हा 3 स्टेप मध्ये तो श्वास आपल्याला छाती बाहेर, छातीला जाणवलं. आणि तिसरा म्हणजे जेव्हा आपण लॅटरली आपल्या बरकड्या बाहेर आल्यासारखं जाणवलं. हे झालं इनकमिंग, म्हणजे आपल्या शरीरात जेव्हा श्वास आत जातो तेव्हा 3 स्टेप्स. पोट थोडंसं पुढे येतं,
छातीचा पिंजरा थोडा पुढे येतो आणि बरकड्या थोड्याशा पुढे येतात. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा काय होईल? हळूहळू श्वास सोडताना काय होईल? आपल्या बरकड्या आत जातील, छाती आत जाईल आणि पोट आत येईल. सिंपल एकदम. तर हे आपण घरी करू शकतो. याला म्हणायचं, आता नाव नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, योगिक ब्रेथ. हे असं किती वेळ करायचं मॅडम? हे सांगते, टाइम फ्रेम काय आहे, किती वेळ करायचं? हे याला म्हणायचं कम्प्लीट योगिक ब्रेथ. आणि हे आपल्याला दिवसातून 10 श्वास घ्यायचे. जसं नियम नाहीये 10 श्वास घ्यायचे, जसं आपल्या शरीराला झेपेल एक साधारणतः सकाळी आणि संध्याकाळी असे 10 श्वास घेतले तर काय होईल? त्याच्या मागचं थोडंसं शास्त्रीय सांगायचं म्हटलं तर तुम्ही म्हणाल, हा मॅडम श्वास तर फुफ्फुसात जातो, पुढे याचं कारण काय? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल. पोटाचा आणि श्वासाचा काहीच संबंध नाही. तर संबंध आहे. श्वास कुठे जातो आपला? फुफ्फुसात जातो. बरोबर, लंग्स मध्ये. पहा, एखाद्या फुग्यामध्ये जर हवा नसेल तर तो छोटासा झालेला असतो, पण त्यात जर आपण हवा भरली आणि तो फुगवला तर तो मोठा होतो. त्याप्रमाणे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं फुफ्फुस मोठं होतं. फुफ्फुस मोठं झाल्यानंतर पोटामध्ये आणि आपल्या छातीमध्ये एक पडदा असतो, तो दबला जातो. त्यामुळे आपलं पोट पुढे आल्यासारखं वाटतं आणि छातीचा पिंजरा पुढे येतो आणि छाती पण प्रसरण पावल्यासारखी किंवा पुढे गेल्यासारखी वाटते. तर हा श्वास सगळ्यांना कळला का? योगिक ब्रेथ. ओके, थँक्यू. कळलाय ना? हो, कळलं. मॅडम थोडं बोलू? हॅलो. हा मॅडम, आपण श्वासोश्वास घेताना जर आपल्याला म्हणजे आपण ज्यावेळेला आत बाहेर श्वास करतो त्याचं काय मर्यादा ठेवायची का, की किती वेळ आत रोखून ठेवायचं असं काय? हा, आता हे योगिक ब्रेथ सांगितला ते साधारणतः 10 श्वास तुम्ही सकाळी घेतले, 10 श्वास संध्याकाळी घेतले तरी चालेल. पण अगदी 50 श्वास घ्यायचं नाहीये. हे 10 श्वासातच काय होईल? तुम्हाला शरीर थोडंसं रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल आणि पूर्ण क्षमतेने तुम्ही श्वास घेता त्यावेळेस काय होईल? शरीरातला ऑक्सिजन लेवल वाढायला मदत येते. आणि ज्यावेळेस आपण हे प्राणायाम आता शिकवलेलं स्ट्रॉ प्राणायाम म्हणा, नाडी शोधन प्राणायाम म्हणा आणि योगिक ब्रेथ करू, त्या जेव्हा संपतील त्यावेळेस काय वाटेल तुम्हाला? आपलं मन थोडं थोडं स्थिर झालंय. हे तुम्हाला रोज जेव्हा तुम्ही कराल तेव्हा कळेल. आणि समजा हे करताना काही अडचण आली, काही समस्या आली किंवा जमलं नाही तर तुम्ही नंबर्स आहेत आमचे, त्याच्यावर मला किंवा संकी मॅडमला फोन करू शकता. मला हे येत नाही, त्यावेळेस आम्ही पुन्हा अगदी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून लाईव्ह शिकवू, काही प्रॉब्लेम नाही. आता हे जे 3 केलेत हे तुम्ही कशासाठी आहे? तर आपली लंग्स कपॅसिटी, आपली क्षमता वाढवण्यासाठी आणि आपल्या शरीरात ताजा शुद्ध ऑक्सिजन राहावा यासाठी होतात. हे अतिशय सोपे प्राणायाम आहेत आणि कुठे फोर्सफुल करायचं नाही. आपल्या शरीर आपल्याला जसं परवानगी देईल आणि आपल्याला जसं सहन होईल तसं हे सगळं करा. त्यानंतर प्राणायाम आणि हे श्वास झाल्यानंतर एक 10 मिनिटं डोळे मिटून बसायचं आहे त्यासाठी. ठीक आहे. तर या 10 मिनिटात काय होईल? काहीतरी विचार येत नाही तर ते विचार येऊ द्यायचे, फक्त ते ऑब्झर्व करायचे. माझ्या मनात विचार येतात, मग ते मनात येऊ देत, विचार जातील. तर हे झालं आपलं शारीरिक आरोग्य. मग आता दिवसभर आपण काय करणार? जर आता याच्यामध्ये आपल्याला आता त्या मॅडमने सांगितलं की सकारात्मकता भरपूर पाहिजे, आपल्या मनात भरपूर विचार येणार. एकांतवासात राहिलोय या दुनियादारीपासून म्हणा किंवा आपल्या रोजच्या व्यावसायिक जगण्याच्या कटकटींपासून सगळीकडून आपण अलिप्त झालोय आणि केवळ आपल्या स्वतः बरोबरच आहोत. तर मी म्हणते की ही एक संधी आहे. 14 दिवस आपल्याला ईश्वराने दिलेली संधी आहे, याचा आपण फायदा घ्यायचा. कसा फायदा घ्यायचा? बघा, पहिली गोष्ट म्हणजे असं मुळीच समजायचं नाही की मी एकटा आहे किंवा मी एकटी आहे. जसे रूम बंद आहे, रूमच्या बाहेर तुमच्या घरातले सदैव 24 तास तुमच्या बरोबर आहेत, तसंच हे टास्क फोर्सचे जे लोक आहेत ना, हे सगळे आता जे तुमच्यासाठी आलेत, ही मीटिंग आयोजित केली, हे सुद्धा तुमच्यासाठी आहे. ह्या समाजाला तुमची अतिशय गरज आहे आणि त्यामुळे स्वतःला अजिबात एकटं समजायचं नाही. मग दिवसभरात विचार येतील नक्कीच, मग भूतकाळ आठवेल, मग आपले जुने मित्रमैत्रिणी आठवा, आपल्या शाळेतले शिक्षक आठवा, जुन्या मित्रमैत्रिणी आवर्जून फोन करा आणि मग बघा कशा गप्पांमध्ये आपण रंगून जाऊ. त्यांना आपल्या अडचणी सांगा आत्ताच्या, मग ते पण त्यांचे अनुभव सांगा. कधीतरी एखाद्या जुन्या व्यक्तीशी आपलं कधीतरी पटलं नसेल
आणि त्याच्याविषयीचा राग कधीतरी आपल्या मनात असेल, त्या व्यक्तीला आवर्जून फोन करा. आणि बघा, मनाचे बाण असे फुटून निघून जातील, मन मोकळं मोकळं वाटेल, स्वतःलाच प्रसन्न वाटेल. हा झाला भूतकाळ. मग कधीतरी आपल्याला भविष्य काळाची चिंता येते. हा म्हणजे आता हे 14 दिवस सगळं बंद आहे, याच्यानंतर आपल्याला आर्थिक समस्या, म्हणजे याच्या पुढे सगळं कसं चालेल, जग काय होईल, माझं काय होईल, हे प्रश्न सतत येतील. पण हे चिंता आणि दडपण ना, हे जर तुम्ही प्राणायाम केलं आणि तर तुम्हाला सतवणार. रोज कॅलेंडर तारीख खोडून टाका आणि म्हणायचं आता माझे ते आज 14 दिवस आहेत, आता माझे 13 दिवस राहिले, 13 दिवसांना 12 दिवस राहिले, माझ्या आता 10 दिवस राहिले आणि 10 दिवसानंतर मी पुन्हा पूर्वीसारखा होऊन माझ्या कुटुंबियांमध्ये आणि या समाजामध्ये मिसळू शकतो. भूतकाळामध्ये तेव्हाचा आठवण, आपण जेव्हा मुलं आजारी आपल्या घरात आपले मित्र होती, त्यावेळी कशी त्यांना मदत केली होती, आपण त्यांना सेवा केली होती आणि त्यावेळेस कसे भाव आपल्या मनामध्ये ते ऑब्झर्व करा. म्हणजे तेव्हा जी आपण कृतज्ञता अनुभवली होती आणि तेव्हा जो आनंद आपल्याला झाला होता इतरांची सेवा करताना, तेव्हा किती छान वाटलं होतं. ते सगळं वाटलं त्यांनी जेव्हा किंवा आपल्या पाठीवर थाप मारली होती, हा तू होतास म्हणून मला छान वाटलं, तू होतीस म्हणून मला चांगलं झालं, खूप बरं वाटलं. पुन्हा एकदा अनुभव त्याचा. निरीक्षण कसलं, आता वेळ तर घालवायचा आपल्याला. मग समजा आपल्या रूमला त्या खिडकीतून एखादं झाड दिसतं, त्या झाड त्याला फुटलेली कोवळी पालवी, वाऱ्याबरोबर होणारी त्याची हालचाल हे बघा. किंवा खिडकीतून छोटासा एक आभाळाचा तुकडा दिसतो, त्याचा निळा रंग, पहाटेचा गारवा किंवा पक्ष्यांची. पहा, आपण जगण्याच्या या शर्यतीत इतके स्वतःपासून आणि निसर्गापासून दुरावले गेलो होतो, पण या क्वारंटाईनमुळे, लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा निसर्गात जाण्याची संधी मिळाली. तिचा अवश्य फायदा उठवा. जितका निसर्ग आपल्याला दिसेल तितकं काय होईल, त्याची पॉझिटिव्हिटी. निसर्ग हा तुम्हाला प्रत्येक क्षणाला ऊर्जा देत असतो, ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येईल. पहा, पानं हलतायत, आभाळाचा रंग क्षणाक्षणाला बदलतोय, सूर्योदय सूर्यास्त वेळेत होतोय आणि मग आपलं अंतर्मन, बहिर्मन हे सगळं एकरूप होईल त्या निराकाराशी किंवा त्या अदृश्य शक्तीशी आणि आपल्याला जगण्याची नवी ऊर्जा देईल. कधीच आपलं मन नकारात्मकतेमध्ये जाणार नाही. मग आपले छंद आठवा. समजा आपण कधीतरी पेंटिंग केलं असेल लहानपणी शाळेत असताना, तर पेंटिंगचं सामान मागून पेंटिंग करा. मॅचेस आवडत असतील तर मॅचेस बघा. सिनेमे आवडत असतील तर युट्यूबवर जाऊन छान सिनेमे बघा. सोशल मीडियाचा जे व्हिडिओज आपण बघू ते कटाक्षाने आपण पॉझिटिव्ह गोष्टीच बघत आहोत एवढा मात्र कटाक्ष करा. आणि मग मनन करा, चिंतन करा. म्हणजे काय की आता इतकी वर्ष आपलं आयुष्य समजा आता हे आपलं 45 वय चालू आहे. मग आपण काय काय केलं, कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी केल्या आणि इथून पुढे आपण बरं होणार आहोत आणि बरं झाल्यानंतर मी अजून काय करू शकेन छान, या गोष्टींचा मनाशी विचार करा. मग असं म्हणतात ना, मन चंगा तो कटोती में गंगा. म्हणजे जगामध्ये खरं तर 80% सुंदरता आहे आणि 20%च कुरूपता आहे. पण आपलं मन काय करतं, चांगल्या गोष्टींना अजिबात आठवत नाही आणि वाईट गोष्टींना मात्र सतत आठवे. पण जेव्हा आता आपण ह्या क्वारंटाईन मध्ये आहोत तेव्हा काय, मनावर हा आघात होऊ द्यायचा नाही. मनाला सतत चांगल्या गोष्टींमध्ये ठेवायचा. मग तुमचं जर इष्टदैवत जे आहे किंवा तुमचा जो धर्मग्रंथ आहे त्याच्यातली 2 पानं का होईना रोज वाचा. एखादं सुंदरसं भजन झोपताना ऐका आणि झोपताना असं विचार करा की मी ह्या 14 दिवसांनी मी निश्चितच बरा होणार आहे आणि परमेश्वराची, ईश्वराची प्रचंड कृपा माझ्यावर आहे. त्यामुळे एवढे माझे घरचे कुटुंबीय, हा समाज माझी सगळी काळजी घेत आहे. धर्मग्रंथांमध्ये साक्षात ईश्वराचं अस्तित्व असतं. जे काही तुमचे जप असतील ते मनोमन करा आणि मग बघा हे 14 दिवस भुरकन उडून जातील आणि पुन्हा एकदा छान उत्साहाने तुम्ही जगात वावरायला लागाल. यामध्ये औषधं वेळेवर घेणे. समजा ह्या क्वारंटाईन मध्ये तुम्हाला काही त्रास जाणवला तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. दम लागल्यासारखं जाणं. 6 मिनिट वॉकिंग टेस्ट आहे की समजा आपण खोलीतल्या खोलीत चालतोय आणि थोडंसं दमल्यासारखं वाटतंय मला, तर लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करा, लगेच घरच्यांना सांगा आणि दवाखान्यात जाऊन टेस्ट करून घ्या, जे काय सांगतील. इम्युनिटी किट्स बरंच बोलत
त्याच्यामध्ये साधी तुम्ही रोज दूध हळद घेतली तरी चालेल. इम्युनिटी किट्स बऱ्याच प्रकारची बाजारात उपलब्ध आहेत, ती पण तुम्ही मागवू शकता. तर ही थोडक्यात माहिती आहे. काही प्रश्न असतील तर विचारा. आणि मी ह्या आपल्या सगळ्या टास्क फोर्सच्या सभासदांची पण आभारी आहे की त्यांनी आम्हाला आपल्या सर्वांशी संवाद साधू दिला. नितीन कदम मॅडम, एक प्रश्न माझा विचारायचा आहे. हॅलो, हा विचारा. बोला, आवाज येतोय. काय झालंय, लहान मुलं जे असतात 12, 13, 15 वर्षाच्या मुलांची, ते त्यांची कशी काळजी घ्यायची? ते काय राहू शकणार नाही 14 दिवस क्वारंटाईन घरात. त्या मुलांची कशी काळजी घेतली जाईल त्याच्यावर जरा सांगा. पॉझिटिव्ह पण 15 वर्षाचा मुलगा असं म्हणायचं ना? हा हा, छोट्या मुलांबद्दल, छोटी मुलं जी पॉझिटिव्ह आली आहेत त्यांच्याबद्दल. हा, आता तीच मुलं पॉझिटिव्ह येतील की ज्यांच्या घरात कोणीतरी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आता आम्ही आजच एक बाळ पाहिलं, ते साधारण 4 वर्षाचं आहे. त्याची आजी पॉझिटिव्ह आहे किंवा आई पॉझिटिव्ह आहे आणि छोटी बाळं ओपीडीत येतात की मग ती आईच बरोबर राहणार, आई बरोबरच राहणार. पण ही मुलं एका रूम मध्ये राहू शकणार नाही असं तुमचं म्हणणं आहे, हो की नाही? मग आता त्यांना रमवण्यासाठी काय करायचं? त्यांना आवडतील असे खेळ, त्यांच्या बरोबर आपण गप्पा गोष्टी करणे किंवा त्यांना छोटे छोटे गेम्स. आपण आता मोबाईल शिवाय पर्याय राहणार नाही घरामध्ये. त्या रूम मध्ये टीव्ही असेल तर टीव्हीवरचे कार्टून्स आणि मुख्य म्हणजे आपल्या रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून तुम्ही त्यांचं मन रिझवू शकता. आणि त्यांचे छंद, म्हणजे समजा आता मोठा मुलगा आहे, 6वी 7वीतला आहे, त्याला आपण अभ्यास पण करायला सांगू शकतो, त्याचा अभ्यास घेऊ शकतो. आणखी समजा मुलगी आहे, तिला विणकाम भरतकामाची आवड आहे, तर तिला त्याच्यामध्ये तिचं मन आपण गुंतवू शकतो. ओके ओके, थँक्यू. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मॅडम, माझा एक प्रश्न असा होता, जर समजा आपण बोलतोय आपल्याला झालं ह्याच्यानंतर आपण घाबरल्यानंतर जो ऑक्सिजन लेवल आपली कमी होते, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, बरोबर ना? म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, आपण कसं ओळखायचं की आपल्याला श्वासोच्छवासामध्ये बदल झाला आपल्या म्हणून? हे पहा, पहिलं म्हणजे कसं, तुम्हाला बसल्या जागीच दम लागायला सुरुवात होईल. ओके, बरोबर आहे. तुमच्या आवाज कसा बदलेल, म्हणजे आता जसं आपण संलग्न असं बोलतोय, तशी वाक्य बोलताना सुद्धा दमल्यासारखं होईल. मध्ये चालल्या सुद्धा थोडस तुम्ही चालता, 1-6 मिनिट वॉक, म्हणजे घड्याळ लावून बघायचं आपण 1 5 ते 6 मिनिटं चालतोय आणि चालल्यानंतर आपल्याला दम लागतोय. त्यानंतर पल्स ऑक्स मशीन आपल्या घरात असेल तर रेस्टिंग टॅकी, म्हणजे आपण जिथे बसलोय, अगदी गादीवर बसलोय, पण आपला पल्स जास्त दाखवतो आणि ऑक्सिजन पातळी तर त्याच्यावर समजते. बरोबर बरोबर, ओके, थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा होता मॅडम. हा, बोला ना. आता माझी आई ऍक्च्युअली एक्सपायर झाली याच्यामध्येच. तर आम्ही घरातून कुठे बाहेर गेलोच नव्हतो कधी कुठे, पण तरी पण आईला झाला कोरोना. तर तिचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. तिचा रिपोर्ट ज्या दिवशी आला त्या दिवशी आमच्या सगळ्यांची निगेटिव्ह आले होते रिपोर्ट. तर तरी पण आम्ही त्या दिवशीपासूनच प्रिकॉशन घेतोय की म्हणजे कुठे बाहेर वगैरे जात नाहीये. आता साधारणतः 13 दिवस होतील, पण मग आता परत एकदा टेस्ट करून घ्यावी लागेल की कसं काय करावं लागेल? पण तुमची नंतर टेस्ट केल्या होत्या का तुम्ही? हो, मी नंतर टेस्ट करून घेतली, कारण की मी आईसोबत असल्यामुळे माझी पॉझिटिव्ह येईल असं मला वाटत होतं. मी 1 तारखेला मी पॉझिटिव्ह टेस्ट करून घेतली, 1 तारखेला माझी पॉझिटिव्ह आली, पण 2-3 दिवस मला त्रास होतो थोडाफार. ठीक आहे, म्हणजे मग आता 14 दिवस ना, तर त्यावेळेस पुन्हा टेस्ट करून ती निगेटिव्ह आहे की नाही बघा. म्हणजे एकदा टेस्ट करणं बंधनकारकच आहे त्याच्यानंतर 14 दिवसांनंतर? केलेली. बरेच जण म्हणतात की नाही मी करणार, मला काही त्रास नाही, तेच ना, केली पाहिजे. ऍक्च्युअली मला पण असं वाटतं की केली पाहिजे. कन्फर्म करून विचारलं तुम्हाला. डॉक्टर, 1 मिनिट बोलू का मी? हो. मी असं ऐकलंय की एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आली की ती 14 दिवसानंतर सुद्धा थोडीशी पुढे 1-2-3 महिने पॉझिटिव्ह येते. हे आता कन्फर्म करा मला, मी काय डॉक्टर नाहीये, मला माहित नाहीये. त्यामुळे आता याने जो प्रश्न विचारलाय ना, तो परत 14 दिवसानंतर कदाचित परत पॉझिटिव्ह येईल आणि मग त्यांना परत टेन्स वाढतील त्यांचे. जरा थोडंसं सनाकी मॅडम सुद्धा त्याच्यावर बोलणार असतील तरी त्यांनी सांगावं. असिम्प्टोमॅटिक असणं महत्वाचं आहे.
म्हणजे तुम्हाला काहीच त्रास नाहीये. आता आपण अगदी सुरुवातीला जेव्हा ते अभिनेत्री ती सुनेका कपूर त्यांची 3 वेळा टेस्ट झाली, तिन्ही वेळेस ती पॉझिटिव्हच आली होती आणि त्यांचा महिन्यापेक्षा 2 महिने जास्त असे त्या क्वारंटाईन मध्येच होत्या. तर ती टेस्ट रिपीटेडली पॉझिटिव्ह होती, पण त्यांना त्रासही काहीच नव्हता. तुम्ही असिम्प्टमॅटिक असता 10 दिवसानंतर. तेच मला म्हणायचंय, 14 दिवसानंतर पॉझिटिव्ह आली तरी सुद्धा तो पेशंट रिकव्हरी स्टेजला गेलेला असतो किंवा काय, हे मला विचारायचंय. आवाज येतोय? तुमच्यामध्ये जी लक्षणं आहेत ना, ती लक्षणं तुमची पूर्णपणे काहीच त्रास नसेल, पण अशा वेळेस काय करायचं? तर मला वाटतं पुन्हा एकदा 7 दिवस वेट अँड वॉच करून ती रिपीट करायला पाहिजे. ओके मॅडम. हा बोला ना, आवाज येतोय. मॅडम एक प्रश्न आहे, HRCT स्कोरच्या संदर्भामध्ये जरा माहिती दिली तर HRCTच्या संदर्भाच्या स्कोरच्या संदर्भामध्ये जे आता पेशंट HRCT करतायत आणि HRCTचा स्कोर बघून माणसं घाबरली जात आहेत आणि बेडसाठी धडपड करतायत, तर त्या संदर्भामध्ये जर माहिती सांगितली तर पेशंटला जरा थोडासा दिलासा मिळेल. आणि HRCTचा स्कोर कमीत कमी किती असावा, भीती किती घ्यावी आणि काय घ्यावी, या संदर्भामध्ये जर मार्गदर्शन केलं तर फार बरं होईल. हॅलो. हा आवाज येतोय? हॅलो. हो येतो. हॅलो, ऐकलं का? हा आता हा पहिला प्रश्न असा होता की पॉझिटिव्ह पेशंटचा म्हणजे तो बरा जरी झाला आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट केली तरी सुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकते आणि हे बरोबर आहे. 15 दिवसानंतर तो पेशंट त्यातून बाहेर आलाय आणि त्याच्यानंतर म्हणजे होतंय कसं, का ती पॉझिटिव्ह येते, तर जी काही औषधं आपण केलेली आहेत, इंजेक्शन झालेले असतात. आवाज ब्रेक होतोय मॅडम. मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. डॉक्टर उल्का, तुम्हाला आवाज येतोय? उल्का येतोय. येतोय का? हा बोला ना, बोला. डॉक्टर सस्मिता डिस्कनेक्ट झाल्यात. HRCT स्कोर आहे ना, तो आयडियल 5व्या दिवशी केला पाहिजे आणि तुमच्या आजाराची तीव्रता कळते, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. किती प्रकारे तुमचं लंग बाधित आहे, पेशंट त्यातून कव्हर झालेला आहे, पण तो जो आवाज ब्रेक होतोय मॅडम. सनकी मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. उल्का मॅम तुम्ही कंटिन्यू करा प्लीज. HRCT स्कोर मधून आपल्या आजाराची तीव्रता कळते, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. आणि त्याचबरोबर मग आपले ब्लड रिपोर्ट कोरिलेट करून ह्या पेशंटला अजून जास्त कुठल्या स्वरूपाची ट्रीटमेंट लागेल हे डॉक्टरांना समजतं. त्यामुळे HRCT स्कोर केल्यानंतर जे जे आपले तज्ञ डॉक्टर आहेत, जिथे आपण ट्रीटमेंट घेतोय, त्यांच्याशी सल्लामसलत करून आपलं उपचारांची पुढील दिशा ठरते. कारण हे कसं आहे, या 14 दिवसात आहे ना, आपले शरीर कसं प्रतिसाद देते आणि आपली स्वतःची प्रतिकार शक्ती किती आहे याच्यावर हे सगळं बेस आहे, करोनाचं आणि आपलं युद्ध आपल्या मानवी शरीराचं. त्यामुळे काय करायचं, पॉझिटिव्हिटी, माझं मन स्ट्रॉंग ठेवणं. मी आता आपण पेपरला वगैरे वाचतो की एक आजी बऱ्या होऊन आल्या, किती वर्षाच्या, 75 वर्षाच्या. खरं तर 75 वर्षाचं शरीर काय साथ देणार आहे अशा प्रकारच्या इन्फेक्शनला. पण त्यांनी मुलाखतीत सांगितलं, मी सतत मनात पुढचे चांगले विचार केले, माझ्या घरातल्या पुतणीचं लग्न ठरणार होतं. म्हणजे तीव्रता कुठली आणली त्यांनी मनामध्ये की आता मला चांगलेच सगळे विचार, चांगल्याच घटना माझ्या आयुष्यात घडणार आहे. किंवा ऑक्सिजनवर जे पेशंट आहेत त्यांची परिस्थिती खालावते, तब्येत खालावते, पण त्यांनी व्हिडिओ कॉल केला, त्यांना कोणी भेटलं त्यांच्या घरातलं, तर त्यानंतर आश्चर्यकारकरित्या ती ऑक्सिजन लेवल पुन्हा वाढलेली दिसते. तर महत्वाचं काय, आपला मनाचा तोल ढळू न देणं हे फार महत्वाचं आहे, की नाही मी यातनं बराच होणार 100% आणि पुन्हा माझ्या कुटुंबासाठी, माझ्या स्वतःसाठी उभा राहणार.
म्हणजे माझा कितीही HRCT स्कोअर असू दे, कितीही माझं ब्लड मध्ये इन्फेक्शन असू दे, पण मी यातनं बरा होणार 100%. हे जेव्हा आपण मनाशी बिंबवू ना, त्यावेळेस आपण सहजपणे या सगळ्या गोष्टींवर मात करत जातो. त्यामुळे ह्या गोष्टींची धास्ती घ्यायची. स्कोअर आला, आपले ब्लड रिपोर्ट आले, आपल्याला ट्रीटमेंट देणारे डॉक्टर लगेच सांगतील की ही इंजेक्शन लागतील, हे सुरू करायला लागेल. त्यानुसार आपण पुढच्या स्टेप्स घेत राहायच्या. ओके. अजून कुणाला काही विचारायचंय? हा मॅडम, माझा एक प्रश्न होता. डॉक्टर जैन मॅडम आहेत का? हो, डॉक्टर जैन, तुम्हाला आवाज येतोय? डॉक्टर सस्मिता जैन त्या बहुतेक डिस्कनेक्ट झाल्यात. ठीक आहे, चालेल. कदम मॅडमला माझा एक प्रश्न विचारायचा होता. मी 2 महिन्यापूर्वी एक छोटासा प्रवास केला होता. प्रवास केल्यानंतर मला घरी आल्यानंतर साधारण थोडा 1 दिवसाचा ताप राहिलेला आणि 3 दिवस अंग दुखायला लागलं. तर आता त्याच्यानंतर मी डॉक्टरचा सल्ला घेतला. 6 ते 7 दिवस घरीच राहिलो. आता मला काही त्रास होत नाही, की मग मला टेस्ट करायची गरज आहे का? 2 महिन्यापूर्वीच आहे ना हे सगळं? 2 महिन्यापूर्वीच आहे. मला टेस्ट वगैरे म्हणजे मी काही टेस्ट केलं नाही. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे गोळ्या घेतल्या मी. 5 दिवसात मी 6 दिवसात चांगला झालो. स्वतःला 8 दिवस घरामध्ये ठेवलं. आता 2 महिन्यात मला काही त्रास होत नाहीये. आता आवश्यकता नाही. समजा तुम्हाला आता काही त्रास झाला, आपली लक्षणं आली तर करून घ्या. नाही, काय मला तशी लक्षण दिसतच नाहीत अजून. जरा पण मी खाण्यावर कंट्रोल केलं, पण तरी पण एक मनात थोडी भीती असते ना. डॉक्टरचा सल्ला घेतलेला आपल्याला चांगला. आणि 2 महिने तसं नसतं. इन्क्युबेशन पिरियड कमी असतो. आता तुम्ही कुणाच्या संपर्कात आला असाल, तुम्हाला काही त्रास असेल तर मात्र टेस्ट करून घ्या. नाही, थँक्यू मॅडम, थँक्यू. अजून कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे? हॅलो. हा, बोला ना. मॅम, एक डाऊट विचारायचा होता की दुसरा लस म्हणजे फर्स्ट लस डोस झाला होता, त्यानंतर 2 महिने झाले आणि दुसरा डोस घेण्यापूर्वीच आई वडील पॉझिटिव्ह आले. तर आता 15 दिवस होत आलेत त्यांचे, म्हणजे बरे होत आलेत ते. तर आता पुढचा डोस कधी घेऊ शकतो? हे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह आहात, त्यानंतर तुम्ही बरे झालात, तर एक 4 आठवड्यांची गॅप, 4 ते 6, पण 4 आठवडे सुद्धा पुरेसे आहे. त्यानंतर व्हॅक्सिन घ्यायचं. ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांनीही घ्यायचं. ज्यांचा 1 डोस होऊन गेला त्यांनी दुसरा डोस घ्यायचा. त्यामुळे असं नाही की मला कोरोना होऊन गेलाय आणि मी आता व्हॅक्सिनची गरज नाही, असं मुळीच नाहीये. कारण की हा रूप बदलणारा व्हायरस आहे. त्यामुळे काय करायचं, जरी इन्फेक्शन होऊन गेलं असेल तरी सुद्धा असं बिंदास राहायचं नाही की आता मला होणारच नाही काही, तरी सुद्धा व्हॅक्सिन घ्यायचं. व्हॅक्सिन घेऊन सुद्धा कोरोना होणाऱ्या व्यक्ती आहेत. आणि जेव्हा व्हॅक्सिन घेऊन हा आजार होतो त्यावेळेस मात्र तो रौद्र रूप धारण करत नाही, एवढं लक्षात आलं पाहिजे. आपलं व्हॅक्सिन अतिशय चांगलं आहे. कुठलंही तुम्हाला जे मिळेल ते, कोविशिल्ड घ्या, कोवॅक्सिन घ्या. हे व्हॅक्सिन घेतल्यानंतर ज्या व्यक्तींना झालेलं आहे त्यांना त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात येत नाही, कारण अँटीबॉडी शरीरात असतात आणि ते लवकर बरे होतात. आणि हा, बोला ना. हॅलो मॅडम. बोला. सर बोला. हॅलो. बोला, आवाज येतोय तुमचा. आता आपल्याला कोरोना होऊन गेलाय, आपल्याला एक बूस्टर लसच मिळालेली लक्षात ठेवा. तर लस नंतर 1.5 ते 2 महिन्यांना घ्यायची, घाई करायची नाही त्याला. 4 आठवडे म्हणजे 1.5 ते 2 महिन्यानंतर घेतली, पण घ्यायची आहे. 6 आठवडे लवकर 1 महिन्यात नाही घ्यायची, 1.5 ते 2 महिन्याने घ्यायची, कारण आपल्याला ही बूस्टर डोसच मिळाला आहे. बरोबर आहे. शरीरात अँटीबॉडीज आहेतच, पण तरी सुद्धा आपण लस घेतली नाही असं नाही करायचं. बऱ्याच जणांना असा समज असतो ना की मला आजार होऊन गेलाय, मला घेतली नाही तरी चालेल. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. हा, बोला ना. हा, पहिली लस 1 महिन्यापूर्वी घेतलेली आहे, दुसरी लस अद्याप मिळालेली नाही. किती पिरियड, किती त्याचा? 1.5 महिना तरी चालू शकतो. 1.5 महिना चालू शकतं. 1.5 महिना साधारण चालू शकतो पिरियड तो आहे. पण ज्या क्षणी मिळेल त्या क्षणी लवकरात लवकर तुम्ही उपलब्ध होईल तेव्हा घेऊन टाका. त्याचा पिरियड नाही ना असं काय? 6 ते 8 आठवडे असा काहीतरी डॉक्टर पिरियड आहे का? हॅलो. 1.5 महिना 6 ते 8 आठवडे दुसऱ्या डोस साठी 6 ते 8 आठवड्यांनी घ्यायचं आहे असं.
बरोबर आहे ना डॉक्टर? हॅलो. कोविशिल्डच्या बाबतीत आदर पुनावालांचं असं म्हणणं आहे किंवा गव्हर्नमेंट तर्फे पण आलंय पेपर्सला वगैरे की 6 to 8 वीक हा गॅप चांगला आहे आणि आता केंद्र सरकार पण त्यासाठी मे बी हा पिरियड वाढवण्याच्या तयारीत आहे. म्हणजे किमान पहिला डोस सगळ्यांना व्यवस्थित मिळेल आणि त्याची इफिशियन्सी 80% ऑब्झर्व झाली की 2 ते 3 महिन्यामध्ये घेतल्यानंतर 8 आठवडे चालते. हो हो 8 आठवडे चालते. आणखी एक विषय असा आहे, अमेरिकेमध्ये तर प्रत्येक वर्षी फ्लू साठी इंजेक्शन म्हणजे वॅक्सिन घ्यावं लागतं आणि तसं कदाचित या विषयी घेऊ म्हणजे आपण घ्यावं पण लागेल आपल्याला, कारण म्युटंट होत आहेत, आपली रूप बदलत आहेत, कदाचित आपल्याला महिन्याला नाही पण वर्षाला एक कदाचित. हॅलो. हा बोला. नमस्कार, राहुल कचरे बोलतोय. बोला ना सर. हा, बरं वाटलं. खूप छान माहिती दिली तुम्ही. बऱ्यापैकी काय होतं, अनभिज्ञ असतात माणसं, अनभिज्ञ याचा अर्थ आज आपण झूमच्या मीटिंग मधून बोलतोय ते अगदी रुरल मध्ये ते तिथं नाहीये. ही जी सेवा आहे तिथे ते पोचलेली नाही. ते आज आपण बोलतोय ठीक आहे, माझ्याकडे अँड्रॉइड आहे किंवा काय लसी पोचणं काही तुम्ही मोटिवेशन म्हटलं ना तुम्ही की अगदी हेल्थ मध्येच आमच्या 2-3 पिढ्या गेल्या. आय एम व्हेरी सॉरी मी बोलतोय ते. एवढं वाईट वाटतं ना की रुरल मध्ये ज्यांच्याकडे ऍप नाहीये ते ऍप डाउनलोड करणं, मग ते झूम मिटिंग हे हरकत नाही, मी करू शकतो. मी हँडिकॅप आहे, मी वाईमधूनच बोलतोय. वाईट काय वाटतं की ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी काय करावं. माझं बोलणं पूर्ण होत द्या. राहुल कचरे कदम सर बोलतोय. राहुल कचरे, आपण ज्यांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्यांच्यासाठी आपण ह्या प्लॅटफॉर्मवर बोलतोय. ज्यांना नाही त्यांना आपण डायरेक्टली फोन कॉलिंगवर सगळ्या गोष्टी सांगणार आहे. नाही तो विषय नाही सर, ऐका ना. आता प्रश्न हा सर, आपण प्रश्नावर बोलूया. प्लॅटफॉर्म हा विषय नाही सर. व्हेरी सॉरी, तुम्ही म्हणजे प्लॅटफॉर्म बोलताय ना, मी माझा अगदी विरोध आहे त्याला. प्लॅटफॉर्म नाही हो. नाही जरा प्लीज हा जो कार्यक्रम आपण विषयाला अनुसरून कार्यक्रम पुढे नेऊया. अनुसरून नाही हो, आपण विषयाला अनुसरून थोडस आज ज्या कारणासाठी आपण ही मीटिंग अरेंज केली तर तो विषय पूर्ण करूया. मला पण असं वाटतंय की आपण विषयाला धरून बोलू आणि ही छोटीशी सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे. एक मिनिट कचरे साहेब, मी संजय सणस बोलतोय. ही जी सुरुवात आहे ती चांगली सुरुवात आहे आणि मुळापर्यंत कसं जायचं आपण, याचा विचार पुढे केला जाईल किंवा करतील, नक्कीच करतील. आता तो विषय आता काय म्हणते, लोकांना जर सम लोक एक्झिक्यूट होत आहेत, ती लोक 10 लोक 100 लोकांना सांगतील, 100 लोक विषयांतर होत आहे. ऐका कचरे साहेब, होत आहे, लोकांकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्या तालुक्याने खूप चांगली सुरुवात केली. ऐका, आपल्या तालुक्याने खूप चांगली सुरुवात केलेली आहे. हा प्रश्न मला पण पडला होता. काय नाही हो, ऐका ना, एक मिनिट ऐका फक्त. बघा, झूम मला पण प्रश्न पडला की माझ्याकडे झूम आहे आणि माझ्याकडे नेटवर्क आहे, पण अदर लोकांचं काय. बघा, इथून ही सुरुवात झालेली आहे, लक्षात ठेवा. इथून हे तळागाळापर्यंत पोहोचलं जाईल, लक्षात ठेवा. आणि ज्या मान्यवरांनी सुरुवात केली त्यांच्या खरोखर मी आभार मानतो रहिवासी म्हणून. तर विषयाचं विषयांतर न करूया, आता होते लोकांना, मग पुढे बघितलं जाईल. सर माझ्याकडे झूम आहे. सर माझ्याकडे पुढे नेऊया मॅडम माझ्याकडे झूम आहे आणि मी काय प्रश्न असतील ते विचारा. आज ज्या गोष्टी ऐकल्या गोष्टी ऐकल्या ह्या 100 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन ज्यांच्याकडे झूम नाहीये. नक्कीच बरोबर आहे. फक्त आज आपण जो मीटिंग साठी विषय घेतलाय तर त्या विषयाला अनुसरून आपण ज्या लोकांचे पेशंट पण आपल्याबरोबर जॉईन आहेत तर त्यांचे काही प्रश्न असतील डॉक्टरांना, तर त्याचं शंका निरसन होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या या झूम मीटिंगचा
उद्देश जो आहे ना तो साध्य होईल इनामदार मॅडम. आपल्या. आणि हा. कसं होतं माणूस विनाकारण ट्रेस मध्ये जातो एक ना. दोन. आपण आता थोडंसं सध्या आपल्याला गरज आहे एकमेकाची, हा, आज एका सहानुभूतीची गरज आहे आपल्याला. अगदी अगदी आज अगदी मी तर पण आज आपण गेले 2 महिने कसे काढतोय आम्हाला माहिती आहे. फक्त आम्ही हेल्थ साठी जॉईन झालेलो आहोत. आम्हाला हेल्थची गरज आहे. बरोबर. आम्हाला खूप आनंद वाटला आज मॅडमशी बोलून. येस फक्त तर काहीतरी त्यामुळे चांगल्या आपण गोष्टी एकच त्या मिनिट interrupt संदर्भात करतो. जर अजून कुणाला काही असेल तर प्रश्न आपण घेऊया. अगदी बरोबर. आणि कसं होतं ह्या Please. गोष्टी आवाजाने अंगावर काटा येतो मॅडम. खूप त्रास हो होतो. नकोय नक्कीच ही आपल्या परिस्थिती आपण एवढी सगळेच वाईट या आहे ना. सगळ्यातून सफर होतोय. खूप आता परिस्थिती उल्का वाईट आहे. मॅडमनी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला दिली. मुळात एकच वाक्य. स्वतःची काळजी कशी घ्यावी त्याच्याबरोबरच अगदी बरोबर. आहार किती छान आपण घेणं आवश्यक आहे हे त्यांनी खूप छान सांगितलं. हे आपल्या खूप जणांना अगदी बरोबर. माहितीही नसेल कदाचित की अगदी आपण बरोबर. रोजचं आपलं अन्न घेतो पण तुम्ही काय टाळलं पाहिजे हे त्यांनी खूप छान सांगितलं. बरोबर. अगदी यानंतर बरोबर. कुणाचा काही प्रश्न नसेल तर मी आपल्या नगराध्यक्षा ज्या प्रतिभाताई शिंदे आहेत त्यांना मी वा. त्यांचं थोडंसं मनोगत व्यक्त करायला विनंती करते. वा वा वा. मॅडम तुम्ही बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम, येतोय आवाज? बोला तुम्ही. कोविड टास्क फोर्सच्या वतीने आयोजित आजच्या ह्या होम आयसोलेट पेशंटची संवाद या मंचावर माझ्या सर्व वायकर बंधू भगिनींचं मी या ठिकाणी प्रथमतः स्वागत करते. हे खूप चांगल्या पद्धतीनं हा प्रोग्राम इथं आयोजित केलेला आहे आणि लोकांशी जो संवाद साधायचा आहे तो संवाद साधणेच आत्ताच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे. कारण सर्व लोक हे घरात बंदिस्त आहेत. जे होम आयसोलेटेड तेही घरातच आहेत आणि जे होम आयसोलेट नाही, जे निगेटिव्ह आहेत ते सुद्धा घरात आहेत. त्यामुळे सगळ्यांना हा नियम एकसारखाच लागू झालेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला मोबाईलच्या वतीने संवाद साधता येते हे खूप चांगलं आहे. होम आयसोलेट पेशंटसाठी प्रशासनाने नियम घालून दिलेले आहेत. प्लस प्रशासनाने प्लस WHO ने आणि आपण कोविड टास्क म्हणून सुद्धा काही आपण प्रत्येक नगरसेवकांनी किंवा ह्याच्यामध्ये कोविड टास्क मध्ये जॉईन झालेल्या नागरिकांनी काही जबाबदारी उचललेली आहे. जे 15 टास्क तयार केलेले आहेत. 15 टास्क मध्ये 15 जणांना वेगवेगळी कामं दिलेली आहेत. आज आपण या ठिकाणी होम आयसोलेट पेशंटच्या बाबतीत संवाद साधणार आहोत. तर होम आयसोलेट पेशंटच्या बाबतीत उल्का मॅडम आणि जैन मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. या मार्गदर्शनामध्ये त्यांनी आहार विहार कोणता घ्यावा, प्लस पॉझिटिव्हिटी कशी क्रिएट करावी आणि हे 14 दिवस आपण कशा पद्धतीने घालवले पाहिजेत या पद्धतीचे चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. की एक कविता आहे, म्हणजे कविता म्हणजे सिनेमातलं एक गाणं आहे की संत वाहते कृष्णामाई काठावरच्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही. आपण प्लास्टिकचा अति वापर केलेला आहे आणि या प्लास्टिकचा अति वापर केल्यामुळे निसर्गाची हानी झाली आहे आणि या निसर्गाने शेवटी आपल्याला प्लास्टिक मध्ये गुंडाळलेलं आहे. आपण आता आपल्या ह्याच्या मोबाईलवर बऱ्याच ठिकाणी हे पहा की निसर्गाला आपण प्लास्टिक मध्ये गुंडाळलं तर निसर्गाने आपल्याला आता प्लास्टिक मध्ये गुंडाळलेलं आहे. तर या निसर्गाची जाणीव करण्यासाठी अशा पद्धतीचे जे काही आजार आता जवळजवळ 90 पासून आपण बघतोय की 90 नंतर HIV आजार आला, एड्सचे डिसीज आले, त्याच्यानंतर प्लेगची साथ आली मध्ये 1920 मध्ये. अशा प्रकारच्या ह्या निसर्गाने आणि मानवनिर्मित अशा काही चुकीमुळे काही आजार निर्माण झालेले आहेत आणि ज्यांना साथ देण्यासाठी माणसाला किती उपाययोजना कराव्या लागते आणि किती शोध आणि किती काही गोष्टी शोधाव्या लागतात आणि वॅक्सिन वगैरे तयार करावं लागतं आणि ह्या आजारावर मात करावं लागते. तर होम आयसोलेट पेशंटसाठी जे काही 14 दिवसांचा कालावधी दिलेला आहे तर ह्या 14 दिवसांच्या कालावधी संबंधित काय करायचं आणि काय करायचं नाही या संबंधित किंवा कशा प्रकारचे आपण जंतू निरोधक वापरायचे आहेत आणि काही संबंधित सूचना होम आयसोलेटेड पेशंटला वाई नगर परिषदेनेही दिलेल्या आहेत आणि प्रशासनाने घालून दिलेल्या काही नियम अटीही त्यांना सांगितल्या गेलेल्या आहेत. त्यांचे होम सॅनिटाईज केले जाते, कोमॉर्बिड पेशंट डिटेक्ट केले जातात, त्यांचे चेकअप केले जाते, प्लस ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने पेशंटचे ऑक्सिजन लेवल चेक केली जाते आणि त्यांना जे काही सिम्पटम्स जाणवतात डे टू डे तेही पाहिलं जातं. तर होम आयसोलेट पेशंट बरोबर आम्ही सर्व वाईकर नागरिक तुमच्या बरोबरच आहोत. तुम्ही असं समजू नका की तुम्ही 14 दिवस घरात आहे म्हणजे तुमचा सर्वांशी संवाद तुटलेला आहे, असं काही समजू नका. कारण काही पेशंट हे होम आयसोलेटेड घरात आहेत आणि काही पेशंट सीसी मध्ये आहेत, म्हणजे यांची सोय होत नाही त्यांना सीसी केंद्रामध्ये ठेवलेलं आहे आणि काही होम आयसोलेटेड आहे.
तर माझं एक अशी छोटीशी रिक्वेस्ट आहे की जे होम आयसोलेट पेशंट आहेत तर त्या होम आयसोलेट पेशंटनी एक छोटासा त्यांच्या ह्याचा एक छोटासा चार्ट तयार करायचा आहे आपल्याला डे टू डे मध्ये. मग दिनांक, वेळ आणि त्याच्यामध्ये मग आपल्याकडे ऑक्सिमीटर असेल तर ऑक्सिमीटर मध्ये ऑक्सिजन चेक करणे, वेळ ठरवणे, टेम्परेचर आणि इतर आपल्याला काही लक्षणं दिसत का नाही याचा एक छोटासा चार्ट तयार करायचा आहे. आणि एक 6 मिनिटाचे वॉकिंग टेस्ट सुद्धा आहे. त्या वॉकिंग टेस्ट सुद्धा म्हणजे सुरुवातीला चालण्या अगोदरचं ऑक्सिजन लेवल आणि एक 6 मीटर चालून झाल्यानंतरचे ऑक्सिजन लेवल किती आहे या पद्धतीचा एक चार्ट तयार करून तो दिवसातून 4 वेळा तो आपल्या रेकॉर्डवर ठेवायचा आहे. अशा पद्धतीने जर केले तर बऱ्याचपैकी आपल्याला स्वतःला फायदा होण्याची त्याची मदत होते. कारण आपल्याला कळतं की आपल्या शरीरामध्ये काय चेंजेस होतात ते की ऑक्सिजन लेवल आपलं नॉर्मल राहतोय का, वाढतोय का, कमी जास्त होतोय का, कमी झालं तर आपल्याला पुढे काय करायचंय, मग कुठल्या टास्क फोर्सला आपल्याला फोन करायचा आहे किंवा कुठल्या नगर परिषदेला किंवा कुठल्या प्रशासकीय यंत्रणेला आपल्याला फोन करून पुढची मदत मागवायची आहे. या सगळ्या पद्धतीची हेल्प आपल्याला याच्या मदतीने होणार आहे. तर ज्या पद्धतीने महाभारतातलं युद्ध हे 18 दिवसांचं होतं हे आपल्याला 14 दिवसांचं युद्ध आपल्याला पार पाडायचं आहे. आणि होम आयसोलेट असणाऱ्या पेशंटनी खूप पॉझिटिव्हली सगळं घेतले पाहिजे. जे काही आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात राहिल्यात आपल्या रोजच्या डेली लाईफ मध्ये ज्या आपल्या हातून पाहायच्या किंवा करायच्या राहिलेल्या आहेत त्या 14 दिवसात आपलं आयुष्य आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. आपल्याला आजार झालेला नाहीये तुम्हाला, फक्त तुमचं ब्लड मध्ये ते पॉझिटिव्हिटी सापडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आयसोलेट केलंय. तुम्ही खूप वेगळे आहात आणि तुम्ही खूप जगापासून अनटचेबल असं वगैरे आहे असं काही समजण्याचं काही कारण नाहीये. आणि इतर जे लोक आहेत मला समाजातला इतर जे लोक आहेत ना त्यांना एक सांगायचं आहे की आपल्या शेजारचा व्यक्ती आपला मित्र म्हणा किंवा आपला नातेवाईक म्हणा जर पॉझिटिव्ह आला असेल तर कुठल्या पद्धतीचं वेगळेपण त्याला जाणवू देऊ नका. तो आपल्यामधलाच आहे आणि तो 14 दिवसाचे त्याच्या त्या होम आयसोलेट शासनाने नियम घालून दिले म्हणून आपण ते करतोय, होम आयसोलेट करतोय त्यांना. ह्या 14 दिवसानंतर तो आपल्या बरोबर येणार आहे आणि आपल्या बरोबर राहणार आहे. त्यामुळे त्याच्याशी कुठल्याही प्रकारच्या वेगळेपणाची जाणीव त्याला होईल असं काही करू नका असं माझं मत आहे. कारण बऱ्याच कंप्लेंट्स आम्हाला येतात की घंटा गाडीमध्ये कचरा टाकायला आला की लोक थोडंसं वादावादी होते त्या ठिकाणी. त्यांना कचरा टाकून दिला जात नाही त्यांच्या घरातील लोकांना. त्यांच्या घरातील जे काही वयस्कर असेल, लहान मुलं असेल तर त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते. तर अशा पद्धतीने नागरिकांनी एक कृपा करू नये की तोही आपल्यासारखाच आहे, आपलाच नातेवाईक, आपलाच ब्लड रिलेटेड व्यक्ती आहे. त्यामुळे नागरिकांनी थोडीशी ही काळजी घ्यावी असं मला वाटतंय आणि तसं घ्यायलीच पाहिजेत आपण सगळ्यांनी. दुसरं आहे की जे वॅक्सिन वगैरे घेतले नाही तर आपले जरी तुम्ही होम आयसोलेटेड असेल, बरेच लोकांना शंका आहेत, कुशंका आहेत, पण शासनाला किंवा सर्व यंत्रणेला हे जे काही WHO ने किंवा प्रशासनाने कलेक्टर ऑफिस मधून ज्या काही सूचना येतात त्या सूचनानुसारच काही गोष्टी आम्हाला पालन करावं लागतं. त्याच्यामुळे त्या नियमाला अनुसरूनच त्या गोष्टी कराव्या लागतात. कारण काही गोष्टी या 144 कलम लागू असल्यामुळे शासनाच्या नियमाला अनुसरून केले तरच ते काही गोष्टी लागू होतात. त्यामुळे काही म्हणजे आवश्यक असेल तर काही वेळेला करता पण येत नाही आणि करण्यासारख्या गोष्टी आपल्याला जमत पण नाही, करता पण येत नाही. अशाही काही वेळेला गोष्टी होतात. त्यामुळं काही वेळेला कुचंबना होते प्रशासनाचीही आणि प्रतिनिधींची. तरीही आम्ही चांगल्या पद्धतीने या टास्क फोर्स मध्ये जवळजवळ सर्व नगरसेवक आहेत आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत. स्वतः कदम सरांनी हे पुढे होऊन हे सगळं टास्क फोर्स तयार केलेलं आहे. टास्क फोर्स मध्ये 15 प्रकारचे टास्क फोर्स आहेत आणि सगळ्या पद्धतीचे म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह येण्या अगोदरपासून पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेट झाल्यानंतर प्लस तुम्हाला काही लक्षणं जाणवल्यानंतर पुढे तुम्हाला ऍडमिट केल्यानंतर पुढची जे काही यंत्रणा किंवा जे काही आपल्याला लागणार आहे आवश्यक मेडिसिन्स आहेत या सर्व गोष्टींना अनुसरून हे 15 टास्क तयार केलेले आहेत आणि हे 15 टास्क हे आपल्याला प्रत्येक स्टेजमध्ये मदतीला येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता येणारा काळ हा होम आयसोलेटचा पॉझिटिव्हला घेतला पाहिजेत आणि जे काही आपले राहिलेले आहे आता कदम मॅडमनी सांगितलं की तुम्ही आपले धार्मिक ग्रंथ वाचा, खूप तुम्हाला पॉझिटिव्हिटी येणार आहे. टीव्हीवरचे प्रोग्राम खूप चांगले आहेत. महाभारत, रामायण सारखे कार्यक्रम दाखवले जात आहेत लहान मुलांसाठी. बरेच कार्यक्रम आहेत तर ते हे दाखवले जातात. तर त्याला अनुसरून आपले जे काही आपली जुनी गाणी काय आपल्या जुन्या आठवणी, जुन्या गोष्टी हे सगळं तुम्ही 15 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही आपले जे काही राहिलेल्या गोष्टी आहेत, आपले जे काही छंद म्हणा, वाचन म्हणा हे करून घ्या
आणि कार्बो म्हणजे आता जे मॅडमनी आहार विहाराच्या बाबतीत कदम मॅडमनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की जास्त कार्बोहायड्रेटचा आहार घ्यायचा नाही आपल्याला. जे व्हेजिटेरियन आहेत, नॉन व्हेजिटेरियन वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आहार आहे. जे शाकाहारी आहे ते शाकाहारी लोकांनी प्रोटीनयुक्त आहार म्हणजे कडधान्य म्हणजे मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ अशा डाळींचेच सुके आणि कोरडी भाजी करून किंवा त्याचे सूप करून हे खाल्लं गेलं पाहिजेत. हिरव्या पालेभाज्या घेतल्या पाहिजेत. आणि जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांनी अंडे आणि चिकन वगैरे असा आहार आपला घेतला तरी चालू शकतं. आणि विहारामध्ये तर ह्या गोष्टी आता बरेच मार्गदर्शन झालेलं आहे. मी परत परत ते रिपीट करत नाहीये. तर आता कचरे साहेबांनी प्रश्न विचारला होता की ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा जे खेडेगाव लोक आहेत तर त्यांना म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने हे त्यांना मार्गदर्शन, तर हे मार्गदर्शन टीव्हीवर आहे, पेपर न्यूजपेपरवर आहे. प्रत्येकाकडे छोटे का होईना मोबाईल्स आहेत तर मोबाईलवर लाईन आली का लाईन लाल लाईन आहे ना नाही स्पीकर मध्ये लाल लाईन आहे. खंडागळे साहेब तुमचा मोबाईल म्यूट करा. खंडागळे साहेब. मॅडम डिस्कनेक्ट झाल्यात का? मे बी रेंज प्रॉब्लेम. शिंदे मॅडम. मॅम तुमचा आवाज येत हॅलो नाहीये, म्यूट झाला. मॅम. कोविड टास्क फोर्सच्या वतीने आपण बरेच मार्गदर्शन यापुढेही करत राहणार आहे. आणि नागरिकांना कोणत्याही वाई शहरातल्या कुठल्याही नागरिकाला, इव्हन तो बोपेगावचा असू दे, खेडेगावातला व्याहाळीचा असू दे, कुठलाही नागरिक असेल तर तो आपल्याला जॉईंट होऊन आपल्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकतोय. आणि त्याला येणाऱ्या अडचणींनाही आपण जर हॉस्पिटलमध्ये त्यांचे कोण पेशंट असेल तर त्यांनाही कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपचार आपल्याकडून मदत होईल हा आपण सतत प्रयत्न करणार आहे. वसुधैव कुटुंबकम असे एक श्लोक आहे संस्कृत मध्ये. तर पूर्ण कुटुंब हे पूर्ण जग हे स्वतःमधील वैर आणि आपल्या आपापसातील जे काही गैरसमज आहेत ते सगळे विसरून हे सर्व जग एकमेकांना मदत करत आहे. त्या पद्धतीचीच मदत आपल्याला या ठिकाणी ही करायची आहे. आणि वाईकर नागरिक म्हणून आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीचे कोविड टास्क फोर्सच्या माध्यमातून आपल्याला एक आदर्श दाखवायचा आहे की फक्त या पॉझिटिव्हिटीतून आपण कसं ह्या आजारातून पुढे गेलेलो आहोत आणि आपण ह्या आजारावर मात केलेली आहे. आजार हे येत राहणार आहेत. निसर्गाचा एक नियमच आहे की वेअर अँड टेअर हे होतच राहतं. पण ह्याला जर एक मनुष्य हा आहे की नाही खूप बुद्धिमान प्राणी आणि ह्या प्रत्येक निसर्गाने क्रिएट केलेल्या आपत्तीला आपण चांगल्या पद्धतीने आतापर्यंत तोंड दिलेलं आहे. आणि ह्या नैसर्गिक आपत्तीला हे किंवा ह्या जे काही मॅनमेड काही आपत्ती असेल तर त्यालाही आपण चांगल्या पद्धतीने आता ह्या वेळेला तोंड द्यायचं आहे. कारण पुढची पिढी आपल्याला चांगली सक्षम बनवायची आहे. तर या सक्षम बनवण्यासाठी आपला हातभार या ठिकाणी लागला पाहिजे. या माध्यमातून या मंचावर मला बोलण्याची आज संधी दिली त्याबद्दल मी कोविड टास्क फोर्सचे आणि आपल्या संवाद मंचावरील सर्व लोकांचे आभार मानून माझे 2 शब्द थांबवते. आणि जरी कुणाला काही शक्यतो प्रश्न हे मेडिकलच्या रिलेटेड विचारावे. कारण इथे जे हा संवाद आहे हा मेडिकल फील्ड मधील व्यक्ती या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उत्तर देण्यासाठी थांबलेले आहेत. त्यामुळे मेडिकल रिलेटेड जे काही तुम्हाला प्रश्न असतील तर प्लीज ते नागरिकांनी विचारावे. ओके, थँक्यू. धन्यवाद मॅडम. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय आपण कोणतंही औषध घ्यायचं नाही. पण सगळ्यात महत्वाचं एक औषध मात्र आपण घ्यायचं आहे ते म्हणजे सकारात्मकता. ती आपण आपल्याला द्यायची आणि या सगळ्यातून आपण बाहेर पडायचंय. कार्यक्रमाच्या आपल्या शेवटाकडे आपण वळलोय. तर मी आपल्या नगरसेविका वासंती ताई ढेकाणे यांना आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. वासंती ताई. इनामदार मॅडम. येस. एक 2 मिनिटं. हो. कोविड टास्क फोर्सच्या संदर्भातले 15 जे टास्क आहे त्याबद्दलचं एक फक्त 1 मिनिट मध्ये मी थोडंसं इन्फॉर्मेशन सांगतो आणि काशीनाथ मामांना एक थोडं विनंती करेन की त्यांनी 1-2 मिनिटं बोलावं आणि मग आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम आपण थांबूया. कोविड टास्क फोर्सच्या अंतर्गत केलेले टास्क आहेत हे मुद्दा मी आता जे सगळे पेशंट्स आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना कळावेत. कारण तुम्हाला यानंतर येणाऱ्या अडचणी जर काही आल्यात तर तसं तुम्हाला कनेक्टेड होता येईल.
तर जे बरोबर आहे. टास्क आपण तयार केलेले होते त्याच्यामध्ये पहिला टास्क आहे ते म्हणजे की जी रुग्ण आहेत त्या रुग्णांची दैनंदिन माहिती आपल्याला आम्ही सगळी प्रभागानुसार ती घेतोय. नगरपालिका ऑलरेडी डेली कॉल करून पहिल्या दिवशी कॉल करून तुमच्याकडून ती माहिती घेते आणि त्या माहितीला प्रभागानुसार आयसोलेट केलं जाते की कुठल्या प्रभागामध्ये किती पेशंट आहेत याचं एक महत्वाचं काम होतं. दुसऱ्या टास्क मध्ये त्याच्यासाठी काही लोकांची टीम काम करते. दुसऱ्या टास्क मध्ये आयसोलेशन मध्ये जे होम आयसोलेशन पेशंट्स आहेत यांना काही आवश्यक असेल तर काही त्यांना किट्स मेडिकल किट पुरवण्यासंदर्भात, कारण काही असे पेशंट आहेत की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली बरेचसे काही मेडिसिन्स मिळण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात, तर त्या संदर्भात त्यांना काही किट पुरवण्याचं काम सेकंड टास्क मध्ये. तिसऱ्या टास्क मध्ये होम आयसोलेशन मध्ये असणारे जे पेशंट आहेत त्यांच्या डेली जे काही त्यांचा हेल्थचे जे काही आता हे चालू आहे त्याचे सगळे अपडेट्स ठेवण्याचं काम करायचं काम चालू आहे. आता जे सुशिक्षित पेशंट्स आहेत किंवा ज्यांच्या घरी या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत हे सगळे जण आपापल्या पद्धतीनं दैनंदिन नोंद ठेवतायत. पण आम्ही पेशंट्सला एबीसी कॅटेगरीमध्ये फिल्टर केलंय. ए कॅटेगरीमध्ये पेशंट असे आहेत की जे स्वतःहून काळजी घेणार आहेत. बी कॅटेगरीतले पेशंट असे आहेत की ज्या पेशंट्सना थोडंसं आपल्याला काही रिस्ट्रिक्शन्स आणि सजेशन देऊन त्यांना हा कंट्रोल करण्यासाठी त्यांना चॅनलाइज करावं लागेल. आणि सी कॅटेगरीतले पेशंट असे आहेत की जे पेशंट थोडेसे त्यांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे घरात राहू शकत नाहीत किंवा रिलेटिव्ह थांबवू शकत नाहीत, इतर पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत आणि हेल्थ इश्यूज किंवा त्याचे चेकअप बद्दलचे अपडेट ठेवू शकत नाहीत, असे सी कॅटेगरीले पेशंट आहेत. या पेशंट्सना मात्र आवर्जून डेली त्यांचं अपडेटेड रेकॉर्ड ठेवण्याचं काम तिसऱ्या टास्कमध्ये. चौथ्या टास्कमध्ये की जी काही ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर्स आहेत या संदर्भातली काही अपडेट्स आता कायम घ्यावी लागते. तर हा जो टास्क फोर्सचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये अनेक लोक असे आहेत की जे कंटिन्यू कनेक्टेड कुठल्या ना कुठल्या सिस्टीमशी आहेत. हॉस्पिटलशी आहेत, त्याच्याबरोबर RHC आहेत, 5 ते 6 हॉस्पिटल आता वाईमध्ये काम करतायत. ह्या सगळ्यांच्या बेडचे अपडेट्स, व्हेंटिलेटरचे अपडेट्स या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला निश्चित समजतील. 5व्या टास्क कदम मध्ये सर, एनजीओ एकच कडे मिनिटं ज्या घेतो कदम मशीन्स आहेत. सर. हा. आपल्याला प्रशासनानं प्रांत तहसीलदार किंवा पोलीस डिपार्टमेंट या सगळ्यांचे पण त्याच्यामध्ये आभार मानायला सांगा. हो, क्लोजिंगला आहे तो विषय ना. कारण नक्की आहे. त्यांना आपल्याला त्यांनी बरीचशा या नक्की गोष्टीमध्ये मदत केलेली आहे. हो, तो आहे क्लोजिंग. 5व्या टास्क मध्ये असं आहे की जवळपास आपल्याकडे एनजीओच्या माध्यमातून ऑक्सिजनचे काही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनच्या मशीन्स आहेत. 41 मशीन वाईमध्ये सध्या आता कार्यरत आहेत, वेगवेगळ्या संस्थांच्या आहेत आणि ह्या मशीन्सची आता सगळ्यात चांगली गरज आणि गरजू पेशंटला ते खूप उपयुक्त ठरत आहेत. तर त्याचंही कोऑर्डिनेशन किंवा उपलब्धता त्यावेळी पेशंटला कळवण्याचं काम सगळेच लोक करतात की म्हणून पण चालू आहे. 6व्या टास्क मध्ये इमर्जन्सीला रेमडेसिवीर इंजेक्शन असतील किंवा अशा काही पद्धतीचे काही महत्वाचे डिसिजन्स आहेत की जिथं पेशंट्स हातबल होत आहेत, हॉस्पिटललाही काही सपोर्ट लागतोय, असं एक काम करणारी टास्क एक टीम आहे. नंतर 7व्या मध्ये आपण कोविड पेशंट्सना डॉक्टरांकडून आहार आणि इतर ह्या गोष्टींचं मार्गदर्शन की त्याच्या अंतर्गत आजचा जो ऍक्टिव्हिटी आता ही चालू आहे. 8वं टास्क आहे कोविड मृत व्यक्तीच्या कुटुंबाला गरजेनुसार मदत करणे. आता हा एक थोडासा चॅलेंजिंग विषय, कारण बऱ्याच वेळा काही घरातले कर्ते पुरुष आणि काही लोक असे कोविडमुळे गेलेत आणि ते कुटुंब काही वेळेला थोडं अस्वस्थ आणि उघड्यावर पडलेलं आहे. या कुटुंबाच्या म्हणजे कोविड मृत व्यक्तीला त्याचं मृत्यूचा दाखला असेल, त्यापासून त्यांच्या इन्शुरन्सच्या काही कुणाचे काही असेल त्याचे चॅलेंजेस असतील, इव्हन घरातल्या काही दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सुद्धा आता काही प्रॉब्लेम आले असेल तर त्या संदर्भासाठी काही एक टीम काम करते. नंतर 9व्या टास्क मध्ये जे काही गरजू पेशंट्स आहेत, त्यांच्या फॅमिलीज आहेत, त्यांना जेवणाचं मोफत जेवणासाठीची व्यवस्था, तो एक 9वा टास्क आहे. 10वा टास्क आहे की आरोग्य यंत्रणा, नगरपालिका यांच्याबरोबर कोऑर्डिनेशनचं काम. म्हणजे बऱ्याच अशा काही गोष्टी की बहुतेक कोण लक्षात येत नाही की कुठं कुणाला संपर्क करावा, याच्या संदर्भात एक टीम आहे. 11व्या टास्क मध्ये प्रभागानुसार सॅनिटायझेशन करणे. आता ऑलरेडी नगरपालिका सॅनिटाईज करत होतीच, आता कोविड टास्क पण काही प्रभागात सॅनिटाईज करत आहे. आणि तिसरं आम्ही एक ऍडिशन असं करतोय, उद्यापासून त्या गोष्टी सुरू होतील. जो कोविड पेशंट आहे त्या प्रत्येक कोविड पेशंटच्या घरातला आपलं म्हणजे तुमचं फ्लोअरिंग सॅनिटाईज करण्यासाठी आम्ही काही सोडियम हायपोक्लोराइड आणि क्युएटी आम्ही शेअरिंग करतोय. एक स्प्रे नोझल त्यांना देणार आहे आणि घरातलं सुद्धा इंटरनल तुम्ही फ्लोअरिंग आणि जिथं जिथं पेशंटची कनेक्टिव्हिटी येते ते सगळं सॅनिटाईज करा, या संदर्भातले गाईडलाईन तयार करून एक 200 ml 2 लिटर सॅनिटायझेशन बनेल अशा पद्धतीनं प्रत्येकाला पर्सनली प्रत्येक व्यक्तीला मी घरी देण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक कुटुंबाला 2 लिटरची क्वांटिटी. तर माहिती पत्रक घ्या त्याच्यामध्ये सर, माहिती पत्रक. हो आहे. हो. 12वा टास्क आहे, त्याच्यामध्ये स्पेशली जे सैन्यात कार्यरत असणारे जे आहेत सैनिक आहेत की त्यांच्या कुटुंबांना थोडंसं चॅलेंज आहे की बॉर्डर्सवर काम करतात आणि फॅमिली इकडे एकट्या आहेत, तर यासाठी एक स्पेशल टीम काम करते. वैभव कदम आहेत, स्वप्नील भिलार आहेत, ते 2 स्वप्नील मांढरे आहेत, ते महत्वाचे 2 जण ते असतात, काम करतात. 13वा टास्क आहे त्याच्यामध्ये
कोरोना संदर्भातली आवश्यक असणारी माहिती ती सोशल मीडियाच्या द्वारे ती सगळ्यांना क्लिअर करत जाणं, याच्यामध्ये बऱ्याच वेळा अननेसेसरी आणि चुकीची माहिती होऊन प्रसारित होते. पण एक जबाबदार टीम या संदर्भातली माहिती सगळीकडे शेअरिंग करण्याचं काम करते. 14व्या टास्क मध्ये लसीकरण जे आता सुरू होते याच्याबद्दल जनजागृती आणि कोऑर्डिनेशनचं काम हा एक काम आहे. आणि 15वं टास्क आहे त्याच्यामध्ये स्पेशली जी काही वाईतील नागरिक आहेत त्यांच्यामध्ये आता यापुढे आपण काही ऍक्टिव्हिटी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एक सकारात्मक पॉझिटिव्हिटी तयार होण्यासाठी आपण काही ऍक्टिव्हिटी घेणार आहे. आणि एक शेवटचं फायनल त्याच्यातलं सांगेन की पुढच्या 3 आठवड्यामध्ये आपण असं टार्गेट ठरवतो की वाईतले कोविड जो रेशो आहे तो 0 पर्यंत आणायचा आहे. पुढच्या काही प्लॅननुसार उद्यापासूनचे 2 प्रभाग हातात घेऊन त्याच्यावर काम सुरू होते. आणि येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये हे सगळे सक्रिय नगरसेवक जे जबाबदारीने काम करणारे सगळे व्यक्ती यांच्या माध्यमातून 3 आठवड्यामध्ये आपण वाईची जी पेशंटची रेशिओ तो 0 पर्यंत आणूया. मागच्या आठवड्यात असणारी 40-42 संख्या सुदैवाने कालच्या 3-4 दिवसामध्ये 16 ते 18 पेशंट डेली पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे 50% वर आपण आता आलोय. हाच रेशो आपण पुढच्या 3 आठवड्यामध्ये 0 पर्यंत आणू शकतो. अशाच पद्धतीने काम झालं, पॉझिटिव्हिटी राहिली आणि आपण सगळेजण सकारात्मक काम करत राहिलो तर निश्चित हा फरक आपण करू शकतो. हे ओव्हरऑल कोविड टास्कचं सगळं काम आणि आपल्यासमोर मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या. आणि जिथं जिथं वैयक्तिक ज्यांना फोनचं माध्यम नाहीये, ज्यांना कुठलेही अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म झूमच्या माध्यमातून नाही आहेत, अशा पेशंटच्या पर्यंत त्यांच्या कुटुंबांपर्यंत फोनवरून आणि प्रत्यक्षात संपर्क साधण्याचा प्रयत्न हा नक्की येतोय. तर हा सगळा कोविडचा प्रयत्न कुणी वैयक्तिक व्यक्ती किंवा संस्था म्हणून आम्ही समोर नाही, आम्ही वाईतील सगळेच जबाबदार आणि ज्यांना ज्यांना ह्या गोष्टीत काम करायचे सगळेच प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे सोबत आहोत तिथं. आणि ओव्हरऑल वाईकर सगळे या सगळ्या गोष्टीला सपोर्ट नक्कीच करतायत. यानंतर फक्त दोघांना विनंती करेन आणि त्यानंतर डिकाणे मॅडम आभार प्रदर्शन करतील. मी काशीनाथ शेलारांना आणि उपनगराध्यक्ष अनिल यांना विनंती करणार की आपण एक थोडक्यात आपलं याच्यात मनोगत मांडावं आणि आपण क्लोजिंग कडे जाऊया. काशीनाथ शेलार. सगळे जबाबदार नागरिक किंवा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आहेत म्हणून एक थोडस सजेशन वाटतं सांगावं की ऍक्च्युली मला वाटतं एकच मिशन हॉस्पिटल हेच एक वॅक्सिनेशन सेंटर आहे नवाईमध्ये आता. तर तिथं बराचसा लोड येतोय. तर हे पॉसिबल आहे का की एखाद दुसरा आणखी वाढवणं? शासनाकडून जे कोविडच्या लस येत आहेत त्याच्यासाठी डिस्ट्रीब्युशनसाठीच एक स्लॉट ठरले गेले आणि ज्यावेळेस क्वांटिटी वाढेल त्याच वेळेस हे सेंटर्स वाढणार आहेत. ते नक्कीच होईल. आता सध्या फक्त बेस कमी असल्यामुळे एकच ठिकाण ठेवलेलं आहे. हॅलो भारत दादा. येस भारत दादा. हॅलो. हा येवले. हेमंत येवले बोलतोय. हा हेमंत. हॅलो. बोला बोला आवाज. हा हेमंत बोला. एक सूचना अशी करायची होती जे आता आपली शववाहिनी जाते आता रूट आमच्या घराचा तो आहे इथे थोडस जरा त्या महिलांच्या बद्दल आहे ना की भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की सारखी ती शववाहिनी जाते ना ऍम्ब्युलन्स वाजवत त्याच्यावर काय तुम्हाला हे करता येईल का म्हणजे ऍटलिस्ट ते भोंगा वाजवत तरी नको जायला असं काय होतं साधारण काय होतं 1 मिनिट साधारण काय होतं माहितीये का त्या ऍम्ब्युलन्सचे एक 7 ते 8 राऊंड होतात दिवसभरात. मग ते काय होतं थोडस लेडीजच्या मनात तिथं भीतीचं वातावरण जास्त निर्माण झालेलं आहे. म्हणजे स्पेसिफिक मी तुम्हाला सांगतो आमच्या घरातली आमची मिसेस इतकी घाबरलेली की काही नसताना ती आता हंतरून धरून बसली इतकी परिस्थिती वाईट आहे. शिंदे मॅडम बोलतायत. नक्की केला जाईल आणि त्या पद्धतीचे जे काही साऊंड सूचना केल्या जातील नगरपालिकेला आणि साऊंड सतत न वाजवता भंग तो त्यात काही करता येतंय का सजेशन मी सांगतोय कारण हा माझ्या घरातला मी अनुभव सांगतो आणि सूचनेची अंमलबजावणी नक्की होईल सर. बोलू शकतो मी 1 मिनिट? हो बोला दादा. हा प्रथमतः आता जो सगळा आजचा जो कोविड टास्क फोर्सच्या वतीनं जो उपक्रम राबवलाय तो अतिशय छान पद्धतीनं काउन्सिलिंग होतंय. कृष्णा नदी सेवा कार्याच्या माध्यमातून कदम सर काशीनाथ मामा असतील आम्ही 4 वर्ष बरोबर आहोतच आणि अतिशय चांगला हा टास्क फोर्सचा तुम्ही हा जो उपक्रम राबवलाय. प्रथमतः मी इनामदार मॅडम असतील सनाकी मॅडम असतील कदम मॅडम असतील यांनी अतिशय मोलाची माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता राहिला विषय आता हेमंत येवले साहेबांनी जो प्रश्न विचारला तो नक्कीच तो बरोबर आहे. कारण ज्या रोडनं ती ऍम्ब्युलन्स जाती तिथं थोडंसं वातावरण भीतीचं तयार होतंय. त्याचप्रमाणे दुसराही एक विषय असा होता मी आता फार त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला
की आपलं जे RH जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि ते कंजेस्टेड गावठांमध्ये आहे. परंतु आता मी प्रांत मॅडमला बोललो, तहसीलदार मॅडमना बोललो, आमदार साहेबांना बोललो की याच्यातलं तुम्ही थोडंसं रॅट आणि जो स्वॅब जे आहे ते 2 फक्त तुम्ही जिथं अन्यत्र कुठेतरी शिफ्ट करू शकता का? तर याचा सुद्धा पाठपुरावा आपल्या टास्क फोर्सनी करावा असं मला वाटतंय. कारण तिथं ऍडमिट पेशंट आहेत ते ठीक आहे, इट्स ओके, परंतु रॅट टेस्ट आणि जी स्वॅब टेस्ट आपली जी केली जाती ती जर अन्यत्र कुठं जिथं पार्किंगची जागा असेल त्या ठिकाणी केली तर फार बरं होईल. आणि अशा पद्धतीने आम्ही नगरपालिकेतल्या सर्व नगरसेवकांनी सुद्धा आणि आपल्या या टास्क फोर्सच्या यांनी सुद्धा तशा पद्धतीची विनंती प्रांत मॅडमला करायला काय हरकत नाहीये. कारण ते कंजेस्टेड गावठांमध्ये आहे, तिथं रस्त्यावर लोक होतात आणि त्या रोडला बऱ्यापैकी घरामध्ये लोक पॉझिटिव्ह झालेले आहेत. याचा विचार करा आणि टास्क फोर्सनी सुद्धा त्या पद्धतीने हे करा. मी स्वतः वैयक्तिक प्रांत मॅडमला, तहसील मॅडमला आणि आमदार साहेबांना तशा पद्धतीने विनंती केली आहे. ओके, थँक्यू. ओके, शेलार मामा. हा, नमस्कार. आवाज येतोय? येतोय आवाज, बोला. आता डॉक्टर सनकी मॅडम नंतर कदम मॅडमनी जी आपल्याला सगळ्यांना माहिती सांगितली की आपल्याला 14 दिवसात काय करायला हवंय. फक्त मी एकच सांगतोय की आपल्याला ह्या 14 दिवसामध्ये एकच गोष्ट करायला नकोय की जी सार्वजनिक सोशल मीडियावर व्हॉट्सअपद्वारे अनेक प्रकारचे मेसेज येतात की आपण हे केलं तर असं होईल, ते केलं तर तसं होईल. तर कृपया ह्या 14 दिवस तुम्ही हा उद्योग करू नका की आलेली माहिती आपल्याला योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करा. माहिती आले म्हणून त्याचा वापर किंवा त्याच्या प्रकारचे प्रयोग आपण करून त्या पद्धतीची औषधं घेणं हे 14 दिवसात कृपया कुणीही करू नका, एवढंच मला सांगायचं होतं. आणि आपला हा जो टास्क फोर्स आहे हा 24 तास आपल्या सेवेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. धन्यवाद. अगदीच महत्वाची गोष्ट सांगितली आहे तुम्ही. यानंतर सावंत सर. नमस्कार. या टास्क फोर्सची संकल्पना ज्या वाई शहरातनं आली, खरं तर आम्ही मागील 8 ते 10 दिवसापासून याच्यामध्ये अतिशय प्लॅनिंग आणि फुलप्रूफ याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर आमचे मोबाईल सुद्धा कधी त्याच्यामध्ये स्विच ऑफ नाही आहेत. ज्या वेळेस म्हणजे एवढे असे अनुभव येत आहेत आणि त्याच्यानंतर एखाद्याला मदत करण्यानं किंवा त्याचा जीव वाचवण्यानं जे समाधान आहे ते खरं शब्दात सांगणं कठीण आहे. आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सूचना याच्यामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत त्या सूचनांचं 100% आम्ही कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू. ॲम्ब्युलन्सचा विषय असेल किंबहुना याच्यामध्ये आम्ही उद्या वाई शहरामध्ये जे पेशंट किंवा जे नागरिक या करोना सारख्या भयावह आजारानं मृत्युमुखी पडतायत तर त्या लोकांसाठी दहनविधीचा जो खर्च आहे तो खर्च आम्ही नगरपालिका करण्याच्या विचारात आहे. म्हणजे इथून पुढं ज्या पण कुटुंबावर असा प्रसंग येईल त्याच्यासाठी मोफत दहनविधीचा जो विधी आहे तो करण्याचा आमचा 100% मानस आहे आणि त्याचे इम्प्लिमेंट कदाचित उद्यापासून करण्याचा आमचा प्रयत्न राहील. याच्यामध्ये आपण अतिशय पॉझिटिव्हिटीनं शहरामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय. माझे सर्व या जॉईंट जे लोक याच्यामध्ये जॉईन आहेत आणि जे जॉईन नाहीत अशा लोकांसाठी एकच संदेश आहे की 100% सकारात्मक याच्यामधून आपल्याला जावं लागेल. कारण निगेटिव्ह मेसेजेस सोशल मीडिया हा अतिशय घातक प्रकार आहे आणि त्याच्यावर तो चांगला वापरला तर ठीक आहे, अदरवाईज निगेटिव्हिटी पसरवण्याकडे त्याचा खूप मोठा विपर्यास होतो. आणि विनाकारण ही लोक जी सोशल मीडिया बघतात, म्हणजे आपण बघतोय आज आपल्या शहरामध्ये 301 बेडची संख्या आहे. त्या 300 बेडच्या संख्येमध्ये ज्या ठिकाणी असे पेशंट ऍडमिट आहेत तेही सोशल मीडिया बघतायत. त्याच्या माध्यमातून त्यांना पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठीच आपण 100% प्रयत्न केला पाहिजे. आणि तसेच मेसेज आपले जे वाईतले ग्रुप आहेत जेवढे असतील
त्या सर्व ग्रुपवर आपण हे मेसेज टाकले पाहिजे की जेणेकरून 100% सकारात्मक ऊर्जाच याच्यातून आपल्याला सावरू शकते. कदम सरांनी सांगितलं की आपला जो पेशंटचा जो 40-45-50 पर्यंतचा जो पॉझिटिव्हिटीचा आकडा होता, तो आपल्या चांगल्या कामामुळं तो 15-17 वर आलाय. आणि याच्यात जर आपण अजून चांगल्या पद्धतीनं काम केलं, याच्यामध्ये प्रामुख्यानं व्यापारी वर्ग असेल किंवा जे मंडळी याच्यामध्ये या करोनाला लांब ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत, अडचणीच्या काळात पण कुणाची कुचंबना होऊन देत नाहीत, त्या भागातले छोटे किराणा माल व्यापारी असतील, मेडिकल्स असतील, ही म्हणजे खरंच एक वाई शहर एक कुटुंबासारखं याच्यामध्ये प्रयत्न करते. म्हणजे सांगायचं झालं तर रात्री 2-2 वाजता जरी मेडिकल चे जे आपले मित्र आहेत त्यांना फोन केला, तर त्यावेळेस सुद्धा ते इंटरनल कॉलिंग करून औषधांची उपलब्धता यासाठी धडपड करतायत. ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. आपण कृष्णाबाईच्या आणि गणपतीच्या आशीर्वादानं लवकरात लवकर वाई करोनामुक्त कशी होईल याच्यासाठी आपण प्रार्थना करू आणि सकारात्मक विचार ठेवून करोनाला वाईतून हद्दपार करू, अशी या निमित्तानं मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. इन्शुरन्स बद्दलचा एक थोडासा अपडेट ढेकाणे आपण मॅडम. घेत होतो. एकच मिनिट मॅडम, आपण पुढचा एक सेशन नंतर घेणार, तो स्पेशली हो, हो. इन्शुरन्स संदर्भात सेशन घेणार आहोत की तर सर आता एकच जे मिनिट सर इन्शुरन्स दुरुस्त पॉलिसी करतो. सर एकच मिनिट दुरुस्त करतो. आपल्याला जर आपले जे आता पॉझिटिव्ह पेशंट येत आहेत आणि जे हॉस्पिटल मधले पेशंट आहेत, याच्यासाठी जर काही हे करता आलं आणि शहरातल्या लोकांना तो आपल्या टास्क फोर्सचा एक पार्ट करा की इन्शुरन्स संदर्भातलं जर काय मार्गदर्शन आणि हे जर करता आलं तर ते एक विषय याच्यामध्ये ऍड करून घ्या. हो, आपण 3 दिवसानंतर पुढचा सेशन असेल तो इन्शुरन्सचाच आहे. स्पेशल हेल्थ इन्शुरन्स आणि आताचा स्पेशल कोविड इन्शुरन्स आहे, तो कसा उतरवायचा आणि त्याचे फायदे काय वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बोलणार आहोत. मंगळवारी किंवा बुधवारी तो सेशन होईल आपला. आणि सर त्याची जर काय कॉस्ट कमी असेल किंवा ते जर त्या इन्शुरन्सची तुम्ही बोला किंवा आपण बोलूया एकत्र. 300 रुपये पर हेड. तोही आपण काय वेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्लॅनिंग करता येते का, त्याच्यासाठी तेही करूया आपण. नक्की. सावंत साहेब, हॅलो सावंत साहेब. सर बोला. हा बोला. 12 तारखेपासून 2 ते 5,000 रुपये इन्शुरन्स साठी रेट वाढणार आहे 12 तारखेपासून. नाही, इमर्जन्सी ऍक्शन म्हणून सर त्याच्यावर काय आपल्याला करता येते का बघूया जरा. नाही, ग्रुप काय होतं मेडिक्लेमला ग्रुप इन्शुरन्सचा की ग्रुप इन्शुरन्स कन्सेप्ट काय आपल्याला विदाउट नेम पुढच्या सेशनला सर्व सांगू आपण बाकीला. मेडिक्लेमचा विषय म्हणतात तर तो वेगळा आहे. पुढचं जे सेशन आपलं स्पेशली इन्शुरन्स साठी असेल तर त्यावेळी हे सगळे पॉइंट आपण जरूर डिस्कस करूया. मीटिंगचा शेवट आभार प्रदर्शनाने मी ढेकाणे मॅडमना करायला विनंती करते. ढेकाणे मॅडम. वेळात वेळ काढून आपल्या या मीटिंगला हजर राहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद मॅडम. नितीन सर, आजची मीटिंग संपली असं मी तुमची परमिशननी जाहीर करते. अगदी विशेष आभार ते प्रशासनाचे आहेत, म्हणजे स्पेशली प्रांत मॅडम, तहसीलदार साहेब आणि सगळं आरोग्य विभाग, RH आणि या सगळ्यांचे विशेष आभार आहेत की खूपच वाईसाठी प्रचंड मेहनत आणि स्पेशली पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांचे विशेष आभार आहेत. आपल्याकडं कोणत्या हॉस्पिटलला किती बेड अवेलेबल आहेत वगैरे त्याची अपडेट इन्फॉर्मेशन कुठे मिळू शकते की ओके ते वेबसाईट ते सगळी जे RH असेल, खासगी हॉस्पिटल, कवटे, त्यानंतर पाचवड, या सगळ्या भागातले बेलेर, या सगळ्या भागातले इन्फॉर्मेशन कोविडला टास्क फोर्सला मिळतात सर रोज. ओके. आपली वेबसाईट वगैरे आहे का माहित नाही नगरपालिकेची, त्याच्यावर सुद्धा जर आपण अपडेट करू शकलो तर मे बी सगळ्यांना म्हणजे कमी त्रास देतात, टास्क फोर्सला कमी त्रास होईल. निंबाळकर साहेब, त्याची एक टेक्निकल अडचण अशी आहे की प्रत्येक तासाला पेशंट ऍडमिट होतो आणि डिस्चार्ज होतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे इतके शार्प अपडेट आपण साईटवर अपडेट करू शकत नाही. सो ऍव्हरेजली आम्ही 4 तासानंतरचे तिथले इन्फॉर्मेशन घेत आहेत
आणि त्या हॉस्पिटलचे तिथले नर्सेस आहेत त्या शेअर करतात ग्रुपवर. आम्ही काही जणांचा ग्रुप तयार केला हॉस्पिटलचा आणि प्लस कॉर्डिनेटरचा, किंवा आपल्याकडचे कॉर्डिनेटर हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करून अपडेट घेण्याचा प्रयत्न करतात. पण काय होतं की एखादी फिगर अशी डिक्लेअर केली आणि ती त्यावेळेस तशी नसेल तर अननेसेसरी पेशंटची पळापळ होऊ शकते. फोन कॉल्सवर या गोष्टी क्लिअर करतो. रिअल टाइम कारण फक्त अंदाज. आमदार साहेबांचं पण त्याच्यामध्ये जे काय आता आपण ते त्यांचे जे रेकॉर्ड आहे त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांना आपलं याच्याकडनं आभार हे प्रदर्शन करा. हो निश्चितच स्वाभाविक एक आमदार म्हणून त्यांची असणारी भूमिका आणि जबाबदाऱ्या नक्कीच ते तेवढ्या हिमतीनं पार पाडतात आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी समोरून पुढवून करतायत. एक वेगळा सपोर्ट प्रशासनाचा, नेत्यांचा आणि सगळ्यांचा आहे आणि ती प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून पार पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ह्यातून आपण लवकर बाहेर पडतोय हे नक्की. हो ना, म्हणजे जिथं आपला प्रयत्न खुंटतो, म्हणजे अशी आता ह्या 8-10 दिवसातली अशी उदाहरण आहेत सर की म्हणजे 1-2च मिनिटं घेतो. एक उदाहरण मी स्वतः अनुभवलेलं एक शेअर करतो आपल्यासाठी. एक अभ्यंकर डॉक्टरांच्या इथे एक महिला बाळंतपणासाठी ऍडमिट झाली होती. तिचं 11:30 वाजता रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत, म्हणजे मी 2 वाजता त्यांना फोन केला की अशा विषय आहे, सिव्हिलला बेड अवेलेबल होत नाही. तर त्यांनी मला एक नंबर शेअर केला. रात्री 3 वाजता ऍडमिशन झालं. 2 दिवसानंतर ती लेडीज क्रिटिकल झाली, कारण ते सीझर होतं, ऑपरेशन करायचं होतं. तर सिरियस झाल्यानंतर त्यांनी 2 दिवसानंतर रात्री 1 वाजता मी त्यांना फोन केला होता. त्यांनी ते CS जे आहेत सिव्हिल सर्जन, त्यांना स्वतः फोन करून त्या पेशंट पाशी जायला लावलं. तिची विचारपूस करून रेमडेसिवीर सारखं इंजेक्शन त्यावेळेस 1:30 वाजता रात्री द्यावं लागलं. त्यानंतर 2 दिवसांनी ती रिकव्हर झाली महिला. तिला मुलगी झाली आणि त्या सुखरूप आहेत. म्हणजे अशा खूप घटना आहेत. म्हणून एक पक्षविरहित आपलं काम आहे. याच्यामध्ये पक्ष म्हणून मी काहीच बोलत नाही, परंतु त्यांचं डिवोशन त्याच्यामध्ये खूप आहे. तर त्यांचे पण आपल्या टास्क फोर्सच्या वतीनं विशेष आभार मानणं आपली नैतिक जबाबदारी आहे. नक्कीच. खूप मोठं जिथं थांबते सगळं तिथं त्यांचं सुरू होतंय खरं. हे अगदी सोप्या येस शब्दात येस त्यांचे येस येस येस. आणि आपण पहिल्या दिवशीच आपण हे जे केलंय हे जनमानसाने एक चांगला ग्रुप म्हणून आणि कुठल्याही याला एक सामाजिक भावना म्हणून आणि पक्षविरुद्धच आपण त्याचं बिल्ड केलंय. अगदी मी हा ग्रुप जॉईन करतो जे काही शक्य माझ्याच आणि ते मदत वगैरे. मी आता स्वतः पॉझिटिव्ह आहे, होम क्वारंटाईन. पण नक्कीच जास्तीत जास्त माझ्यातर्फे मी सगळं हे करेन प्रयत्न. ग्रेट. आणि माझे आई वडील जो वयस्कर पॉझिटिव्ह होते, पण घरात मी तेच ठेवलं की फक्त पॉझिटिव्ह हे ठेवायचं. आणि अगदीच ठीक आहे, सुखरूप पडलो आम्ही बऱ्यापैकी बाहेर यातून आता. बाकीच्यांना छान विश्रांती घ्या, फिट अँड फाईन व्हा आणि लगेच जॉईन व्हा. वाईसाठी काही. थँक्स. येस. आपण सगळे त्याच ध्येयाने हे झालेले सगळे एकत्र आहोत याच्यासाठी की कोरोना मुक्त वाई करणे एवढं आपलं सध्या मिशन आहे आपल्या सगळ्यांसमोरचं आणि वाईवरचं प्रेम आहे हे. त्यामुळे नक्कीच आपण हे सगळं लवकरात लवकर आपल्या प्रयत्नातून आपण कोरोना मुक्त वाईच्या दिशेने जाऊ. आजची मीटिंग संपूया. थँक्यू. धन्यवाद. टेक केअर.